सो आता एप्रिलमध्ये झापूक झुपूक रिलीज झाला आणि प्रेक्षक आले नाहीत. अगबाई अरेच्या फिल्म अगबाई अरेच्या 2 बाई पण भारी देवा. सो एक डेफिनेट बायका आणि केदार शिंदे असं एक काहीतरी एक समीकरण आहे. स्त्रियांविषयी ना आपण फक्त बोलून उपयोगाचं नाही, तो आदर तुमच्या आतूनच घ्यायला पाहिजे. नक्कीच. मला मन वगैरे नाही कळत, ते बोललं जात नाही म्हणून कदाचित माझ्याकडे बघून लोक म्हणत असतील त्यांना मन कळतं. दुर्दैव असं आहे, बाईपणला प्रोड्युसर मिळत नव्हता. मी जवळजवळ 6-7 महिने प्रोड्युसर शोधात होतो. सो आता एप्रिलमध्ये झापूक झुपूक रिलीज झाला आणि प्रेक्षक आले नाहीत. माझ्यामध्ये काहीतरी खोट असेल, त्यांना नाहीच बघायचं असेल तो. त्यांनी रिजेक्ट केली ती गोष्ट. प्रवळकर मला म्हणाले होते की केदार कधी बंद करणार सिरियल. पहिल्याच दिवशी विचारलं. 175 एपिसोड्स आणि अख्खं चॅनल माझ्या सेटवर येऊन बसलेलं होतं. माझ्या सेटवरचे सगळे कलावंत माझ्यावर नाराज होते कारण बंद करत होतं. मला चांगलं आठवतंय, जवळजवळ 9 महिने मी भरतला सी थ्रू बघायचो आणि भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचं. 8व्या मजल्यावर राहायचो आणि भरत काहीतरी 10व्या मजल्यावर राहायचं. जिथे भरत समोरून येताना मी असं समोरून चालत जायचो आणि मी बघायचो पण नाही आणि तो पण नाही बघायचा. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनचा हा एपिसोड इज व्हेरी स्पेशल फॉर मी आणि आपल्या पिढीतल्या बऱ्याच लोकांसाठी. कारण आत्ता माझ्याबरोबर आहेत केदार शिंदे सर. हॅलो सर. नमस्कार सर. इट इज सच अन ऑनर टू हॅव यू. कारण मी आता जसं म्हणत होतं की इट इज व्हेरी स्पेशल. कारण तुमच्या सिनेमांनी आम्हाला बरंच शिकवलंय. मलाही अच्छा, तुम्हालाही. ओके. आणि व्हॉट कॅन आय से, म्हणजे असं आपल्याकडे बऱ्याचदा होतं की दिग्दर्शक एक प्रकारचा सिनेमा करतो आणि तो त्याच्यात अडकतो. पण तुम्ही इव्हॉल्व्ह होत आलेला आहात विथ टाइम, राईट? सो सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं आहे की अगबाई अरेच्या मध्ये ज्या पद्धतीने गावाकडची ओढ असं आपण म्हणूयात आणि तो पूर्ण मल्हारवारी आणि ते जे सगळं होतं ते आणि चाळीतलं जीवन त्या माणसाचं, राईट? सो ह्याचा बॅलन्स कसा साधला? मी लालबाग परळमधून आलो ना आणि माझ्या घरी खूप लोक संस्कृतीचं एक वातावरण पहिल्या दिवसापासून मी बघितलं. कारण मी माझ्या आईवडिलांकडे जन्माला आलो असलो तरी मी अगदीच 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून माझ्या आजोबांकडे म्हणजे शाहीर साबळ्यांकडे वाढलो. ओके. सो कधीही मी उठलो तरी गाण्याने उठलो आणि मी झोपलो तरी गाण्यानेच झोपलो. वाह. आणि ती गाणी अशी होती की जी मला समृद्ध करणारी होती. त्यामुळे माझ्या रक्तामध्ये लोकसंगीत आहे. त्यामुळे मल्हारवारीचा तो एक जो फॅक्टर आहे तो तर गावाकडचं सगळं वातावरण आणि या सगळ्या गोष्टी मला माझ्या आजोबांकडूनच वारसा हक्काने मिळाल्या आणि त्या मी प्रेझेंट केल्या. आणि ते जे घर तुम्हाला दिसलंय श्रीरंग देशमुखचं, त्याचं जे एक्सटिरियर आहे ती माझ्या आईची बिल्डिंग आहे, म्हणजे चाळ आहे ती. आणि माझ्या आईचं जे घर होतं त्याच पद्धतीचा सेट आतमध्ये आम्ही तो लावला. त्यामुळे तो असा बघताना सेट वाटत नाही, पण माझं आईचं घर आहे ते. माझ्या म्हणजे जेव्हा जेव्हा मी अगबाई अरेच्या बघतो किंवा त्यातले कॅरेक्टर्स, दिलीप प्रभावळकरांनी जे कॅरेक्टर केलंय ते माझे वडील आहेत. माझे वडील मिलमध्ये कामाला होते आणि आधी फिनिक्स मिलमध्ये होते, मग ती जळाली. त्यानंतर ते सिम्प्लेक्स मिलमध्ये कामाला लागले आणि काही वर्षांनंतर त्यांनी VRS घेतली. सो त्यातलं दुःख जे आहे मिल कामगाराचं ते माझ्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. कारण तुम्हाला एक अशी गोष्ट सांगीन मी की जी माझ्या आयुष्यात खूप स्मरणात राहिली. माझ्या 2098चा माझ्या मुलीचा जन्म आहे आणि ती 4-1 वर्षाची झाली तोपर्यंत माझं सही रे सही नाटक वगैरे आलं होतं आणि सिरियल्स पण सुरू होते आणि मी उत्तम पैसे कमवायला लागलो होतो. आणि मग सुट्टी मिळायची नाही, तर सुट्टी 1 दिवस मिळाल्यानंतर मी तिला फिरायला घेऊन गेलो आणि मी मॅकडॉनल्ड्समध्ये गेलो. तिला हॅमलीसचं एक बाहुलं पाहिजे होतं, ते घेऊन गेलं. हे सगळं गेल्यानंतर मी तिला असं हातात घेतलं होतं आणि मी त्या चौकात आलो आणि माझ्या मुलीने मला विचारलं, हे काय आहे? म्हणून मी वर बघितलं तर मला चिमणी दिसली.
आणि त्याच्यावर फिनिक्स मिल लिहिलेलं होतं. आणि मला तिथेच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण याच मिलमध्ये माझ्या वडिलांनी माझे दोन्ही हात जळलेत माझ्या वडिलांचे त्यावेळेस. कारण ती पेटलेली होती त्यावेळेस बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरं एक आयुष्यातलं माझ्या डोक्यात राहिलेली गोष्ट अशी, की जेव्हा मी महिन्याला खूप पैसे कमवायला लागलो होतो, तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातली 25 वर्ष काढल्यानंतर VRSचा चेक मला जो दाखवला आणि जो अभिमानाने मला म्हणाले, की "बघ, मला VRS मी घेतली, तर मला ₹1,20,000 मिळालेत." जेव्हा मी महिन्याला ₹1,20,000 कमवायला लागलो होतो. सो ना, ती नाळ आहे माझी. ते ते माझे रूट्स आहेत. ती माझी माती आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात, मग ते गंगाधर टिपरे असो किंवा अगबाई आरेच्या असो किंवा अगदी बाईपणच्या लेव्हलला असो, त्या माझ्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्या मी त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या असतात. म्हणजे अगबाई आरेच्या मधला हनीमूनचा जो सीन आहे, तो बांगड्या बांधतो. मी माझ्या बायकोच्या बांगड्या बांधायचो. कारण आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलो आणि आवाज जाऊ नये म्हणून मी दर रात्री तिच्या बांगड्या बांधायचो. ओके. सो आता मी किती बघा बघा असं नाहीये ते. याच्यातलं माझं म्हणण्याचं एकच तात्पर्य आहे, की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात, त्या सहज सोप्या वाटतात आपल्याला, पण त्या एवढ्या सहज सोप्या नसतात. अशा असंख्य लोकांच्या बाबतीत पण त्या गोष्टी घडत असतात. म्हणजे केदार शिंदेच्याच बाबतीत ही गोष्ट घडलेली नाहीये. कितीतरी लोकांच्या बाबतीत घडली असेल, जे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असतील आणि मग ते बघताना त्यांना ते रिलेट होतं. सो मी नेहमीच कलाकृती अशी विचार करतो, की जी रिलेट होईल. त्यातले कॅरेक्टर्स जे बघतो ते मी विचार असाच करतो, की ते रिलेट होतील, ते आपले वाटतील. आणि मग आपलं वाटलं ना, तर मग ती कलाकृती पण आपली वाटायला लागते. ऑफकोर्स म्हणजे तुमच्या खऱ्या आयुष्यातले जे एक्सपिरियन्सेस आहेत ते तुम्ही आम्हाला देता. मी अगदीच काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेलो नाहीये. पण या दरम्यान ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या, म्हणजे आता गंगाधर टिपरेचा स्क्रीन प्ले लिहिताना ना, मी नेहमी माझ्या बायकोच्या आणि माझ्या ज्या गोष्टी घडायच्या, त्या गोष्टी मी त्या स्क्रीन प्ले मध्ये इन्कॉर्पोरेट करायचो. आणि जेव्हा जेव्हा गंगाधर टिपरेचा एपिसोड लागायचा, तेव्हा बायको अर्धा वेळ फक्त माझ्याकडे बघत राहायची, की तू काय सगळंच सांगणार आहे? म्हटलं लोकांना कुठे माहितीये की माझ्या आयुष्यात घडते. पण मग असेही फोन यायला लागले, की तुम्ही आमच्या घराच्या बाहेर थांबता का हो? तुम्हाला कसं माहिती आमच्या घरामध्ये? म्हटलं अहो, 100पैकी 99 घरामध्ये तो नवरा शर्ट काढतो, त्याचं बटन तुटलेलं असतं आणि बायको म्हणते अरे दुसरा घाल, आणि तो म्हणतो की नाही मला हाच घालायचा आणि ती तिथल्या तिथे बोलता तो बटन शिवून देते. इट्स व्हेरी नॉर्मल थिंग. फक्त ती नॉर्मल थिंग तुम्ही कशी लोकांसमोर प्रेझेंट करता, ते एक स्वामींच्या कृपेने ती गोष्ट मला जमते. राईट. ऍक्च्युली लालबाग परळ म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की गेल्या 20 वर्षातले आपले मराठी इंडस्ट्री ही साधारण ह्या भागातून उदयाला आलेली आहे, जे स्टार्स आहेत. मला याच्यात थोडस असं सांगायचंय की कुठल्या एरियातले नसतात, कलावंत असतो. हो. आणि मग तो कुठूनही येऊन देत. म्हणजे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला असला किंवा तो मुंबईतला असला आणि पुण्यातला असला, याच्याने फरक पडत नाही. लोक तो कलावंत म्हणून बघत असतात आणि त्यांनी केलेलं कार्य बघत असतात. बरोबर. एक मात्र खरं की लालबाग परळमध्ये जेव्हा मिल्स वगैरे या सगळ्या गोष्टी बंद झाल्यानंतर जी एक तरुण पिढी होती, ती एकतर गँगवॉर मध्ये गेली, नाहीतर ती कला क्षेत्रात आली. एवढा फरक आम्ही नजरेसमोर बघितलेला आहे. कारण ती वातावरण तसं होतं. आणि मग अशा वेळेस ना, मित्रसंगती काय असते, तुमच्या आजूबाजूचं वातावरण काय आहे, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि माझ्या कर्मधर्म संयोगाने आणि स्वामींच्या कृपेने उत्तम लोक माझ्या आजूबाजूला होती. माझ्यावर संस्कार करणारे माझे आजोबा होतेच, पण त्याबरोबर माझे मित्र खूप छान होते. त्यामुळे मी आज जे काही थोडं बहुत काम चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते सगळे त्या लोकांच्या उपकारांमुळे आहे. सो ते नसते माझ्या आयुष्यात, तर माझ्याकडून कदाचित या गोष्टी घडल्या पण नसत्या. करेक्ट. सो मी ऍक्च्युली आय एम ट्राइंग टू से दॅट ओनली, की तुमचे जे मित्र आहेत, जे त्याच भागातून, त्याच मातीतून आलेले आहेत, असं म्हणूयात आपण. भरत जाधव यांच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तुमची मैत्री खूप जुनी आणि खूप खास आहे, हे आम्हाला माहिती आहे, पण ती कशी आहे नेमकी? 1984ला लोकधारा आलं आणि 85ला लोकधारामध्ये भरत आला. और त्याच्यानंतर मला वाटतं 85 एंडला वगैरे मी आलो. तर मी काहीतरी 13 वर्षाचा होतो तेव्हा. भरत माझ्यापेक्षा मोठा आहे वयाने. त्यावेळी तो माझा भरत दादा होता. सो आम्ही लोकधाराचा प्रवास सुरू केला. मग हळूहळू तो मग
भरतचा कधी भरत्या झाला कळलंच नाही. हं. पण हे लॉंग असोसिएशन आहे माझं त्याच्याबरोबरचं. आणि आम्ही लोकधारामध्ये जेव्हा एक शेवटचा जो सिक्वेन्स असायचा, ज्याच्यामध्ये एक लग्न लागतं कोळी वातावरणामध्ये आणि मग त्याच्यामध्ये एक भटजी येतो किंवा फोटोग्राफर येतो किंवा वेगवेगळे जे काही एक परफॉर्मन्स करण्याची जेव्हा वेळ येते ना, तेव्हा तेव्हा मी भरतला जरा उद्युक्त करायचो, की आज तू फोटोग्राफर असा कर, आज तू भटजी असं पकड. मग आम्ही हळूहळू लोकधारामध्ये भारूड करायला लागलो, गणगौळवर बतावणी करायला लागलो. मग तिथे आणखीन आम्ही एकत्र जास्त काम करायला लागलो. मग आमचा एक मित्र आहे राजेश शिंदे नावाचा, जो पुण्यात असतो आता, ज्यांनी आम्हाला खरं नाटकाची ओढ लावली. म्हणजे नाटकाचा किडा आमच्यामध्ये टाकून तो परस्पर तिकडे टेल्कोमध्ये काम करतोय आणि तो खूप छान सेटल आहे तिकडे पुण्यामध्ये. मग एकांकिका आमच्या आयुष्यात आल्या. मग एकांकिका, राज्य नाट्य स्पर्धा आणि मग व्यावसायिक नाटक. मग तो प्रवास सुरू झाला. सो भरत माझ्यासाठी एक माणूस म्हणून जेवढा महत्वाचा आहे, त्याच्याही पेक्षा माझ्यासाठी तो एक नट म्हणून, अभिनेता म्हणून फार महत्वाचा आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की भरत आणि अंकुश हे 2 लोक माझ्या आयुष्यात नसते तर मला माहित नाही की मी जे विचार करतोय तो इतका रिसीव्ह झाला असता का. कारण ना ते पहिले प्रेक्षक होते माझे. मला जे वाटत होतं ते मी त्यांना सांगत होतो. म्हणजे आम्हाला ना एकांकिका करताना आम्ही स्त्री पात्र विरहित एकांकिका करायचो, कारण आमच्या ग्रुपमध्ये मुली नसायच्या. कारण आम्ही लोकधाराचे शो करायचो आणि रात्री 12 वाजता तालीम करायचो. त्यामुळे कुठलीच चांगल्या घराण्यातली मुलगी आमच्याकडे तालमीला येणारच नव्हती. मग आम्ही स्त्री पात्र विरहित कुठल्या एकांकिका आहे त्याचा विचार करायला लागलो. मग एका लेखकाला आम्ही पकडलं, त्यांना विचारणा केली, तर त्यांनी काही फार एंटरटेन केलं नाही आणि अगदीच तोंडावर एक स्पर्धा आली होती. तर माझ्यातला लेखक जन्माला घालणं हे काम पण अंकुश आणि भरतने केलं. मी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका 91 साली लिहिली, आभास की भास. त्याच्या अगोदर माझा निबंधही चांगला नव्हता कधी. पण ती गरज होती, आमच्या ग्रुपला गरज होती की अशा वेळेस. म्हणून तर मी फार लेखक स्वतःला मानत नाही. मी डिरेक्टर आहे, त्यामुळे मला व्हिज्युअल्स पहिले दिसतात आणि मग माझ्यातला दिग्दर्शक हा लेखकाला सांगतो काय करायला पाहिजे. सो भरत इज इम्पॉर्टंट, पण तेवढाच महत्वाचा आहे माझ्या आयुष्यामध्ये अंकुश पण. इनफॅक्ट मी भरतदादांनंतर अंकुश सरांचाच विचार. अंकुशची माझी मैत्री आम्ही 3 वर्षाची असल्यापासूनची आहे. ओ रिअली? कारण आम्ही एका शाळेमध्ये होतो आणि आज आम्ही 50 वर्ष एकत्र मित्र होतो. 50 वर्ष. दॅट इज अ लॉंग टाइम. आणि ते दोघंच आजही आम्ही फार असं आता भेटायला मिळत नाही, पण फोनवर आम्ही तर एकमेकांवर बरोबर संपर्कात असतो. रादर भरत जी नाटकं सादर करतोय, सैरे सई असेल, श्रीमंत दामोदर पंत असेल किंवा तुतू मिमी असेल, त्यांचा सगळ्यांचा लेखक दिग्दर्शक मीच आहे. त्यामुळे त्याही गोष्टी मी त्याच्याबरोबर कनेक्टेड आहे. पण ते दोघं माझ्यासाठी खूप आहेत. या सो भरतदादा आमच्या शोचा दुसराच गेस्ट होता. ओके. आणि फर्स्ट गेस्ट वॉज सोनाली कुलकर्णी. अच्छा. सो छोटी तर तिला बकुळा रामदेव घोटाळे कसा मिळाला? नाही, कसा मिळाला ते तिने सांगितलंय. सो मला ऍक्च्युली हे म्हणायचं की सिद्धू पण माझ्या कॉलेजमध्ये माझ्या बरोबर होता. सो आम्ही समवयस्क आहोत. सोनाली आहे. ह्या सगळ्यांच्या मी संपर्कात असते, सगळ्यांशी बोलत असते. यांना सगळ्यांना ऍक्च्युली आपण जर तसं बघायला गेलं तर स्टार बनवणारी व्यक्ती आज आपल्या बरोबर बसलेली आहे. मी याच्या बाबतीत थोडासा माझं कॉन्फ्लिक्ट आहे. मला असं वाटतं की कधीतरी हा विचार करायला पाहिजे की त्यांनी माझ्यावर काम केलं नसतं तर मग माझं पण करिअर काही झालं नसतं. ऑफकोर्स. सो इट इज अ वायसा वर्सा. म्हणजे मी काय करतोय त्यांच्यासाठी करतोय आणि ते माझ्यासाठी खूप काही करतायत. सो तुम्हाला खूप मनापासून सांगतो, या इंडस्ट्रीमध्ये मला माझ्या आजोबांनी जी एक शिकवण दिली ना, की या इंडस्ट्रीमध्ये ना कोणीच कोणाला घडवू शकत नाही आणि बिघडवू शकत नाही. तुमचं टॅलेंटच तुम्हाला घडवू शकतं किंवा बिघडवू शकतं. खरं. त्यामुळे आपण आपलं काम करत राहा. म्हणजे माझ्या आजोबांच्या आयुष्यामध्ये जेवढे म्हणून कलावंत आले, रादर त्यावेळेस त्या कलावंतांनी मान्य पण केलं ही गोष्ट की शाहिरांबरोबर काम करून आम्ही कसे ग्लोरिफाय झालो आणि सगळ्या गोष्टी. पण बाबांचं पण हेच मत होतं की ते नसते माझ्या आयुष्यामध्ये तर मी तेवढं
करू शकलो नसतो. म्हणजे एवढी धडाडी माझ्या आयुष्यामध्ये आली नसती. बरोबर. सो सिद्धू असेल, भरत, अंकुश, सोनाली, क्रांती, माझ्या बरोबरनी काम करणारे, म्हणजे सगळ्यात जास्त डेब्यू कोणी केली असेल तर माझ्या सिनेमांमध्ये सगळ्या ऍक्ट्रेसेसने ऍक्ट्रेसेसने केलेली, केलं. एकूण एक. आणि मला नेहमीच नवीन कलावंतांबरोबर काम करायला आवडतं. आणि त्याच्यात माझा स्वार्थ असा असतो ना की ना कोरी पाटी असते ती. सो मी मुळाक्षर त्याच्यावर गिरवू शकतो. पण त्याबरोबरीने मी खूप एस्टॅब्लिश्ड ऍक्टर बरोबर पण काम केलंय. बाई पण भारी देवामध्ये सगळ्या ज्या 6च्या 6 बायका होत्या त्या म्हणजे एक से बढ़कर एक. सो मी त्यांच्याबरोबर पण काम करताना तेवढाच रिलॅक्स आणि तेवढाच आरामात माझं काम व्हायचं. म्हणजे असं नाही की मी या लोकांबरोबरच काम करून मी एक आहे की मी जास्तीत जास्त भरत आणि अंकुश बरोबर काम केलंय, सिद्धू बरोबर काम केलंय. बरोबर. पण याचा अर्थ असा नाहीये की मी बाकीच्या लोकांबरोबर काम केलं नाही. मी खूप लोकांबरोबर त्या कालखंडात काम केलं. ऑफकोर्स. नाही, आता हा विषय आलाच आहे म्हणून की जास्तीत जास्त नवीन ऍक्ट्रेसेसनी तुमच्या फिल्म्समधून डेब्यू केलेला आहे. त्याचबरोबर अगबाई अरेच्या ही फिल्म, अगबाई अरेच्या 2, बाई पण भारी देवा. सो एक डेफिनेट बायका आणि केदार शिंदे असं एक काहीतरी एक समीकरण आहे. जेव्हा मी समीकरण म्हणते तेव्हा मला हे म्हणायचं आहे की बायकांचं मन इतक्या सुंदर पद्धतीने एक पुरुष दिग्दर्शक पडद्यावर उलगडून दाखवतो, ह्याला एक वेगळं कला लागते, देणगी लागते. देणगी असेल ती. म्हणजे त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. माझ्या घरात आमच्या शिंदे खानदानात पण मुली नव्हत्या, सगळे पुरुषच. ओके. किंवा साबळेंच्या घरामध्ये बघितलं तर साबळेंना 3 मुली, मग त्यांची मिसेस राधाबाई. त्यामुळे आम्ही ज्या वातावरणात वाढलो त्या वातावरणामध्ये या घरामध्ये सगळ्या बायका साबळेंच्या. आणि शिंदे कुटुंबांमध्ये म्हणजे आत्ताही शिंदे कुटुंबांमध्ये सगळ्यात जास्त लाड गेल्यानंतर कोणाचे होत असेल तर ते माझ्या मुलीचे होतात, कारण ती एकमेव मुलगी आहे. ओके. सगळ्यांना मुलगे. आणि मला पहिल्यापासून कुठेतरी ना ते संस्कार आहेत. कारण स्त्रियांविषयी ना आपण फक्त बोलून उपयोगाचं नाही, तो आदर तुमच्या आतूनच यायला पाहिजे. नक्कीच. आणि मला मन वगैरे नाही कळत. मला नेहमी असं वाटतं की ते बोललं जात नाही म्हणून कदाचित मला माझ्याकडे बघून लोक म्हणत असतील यांना मन कळतं. असं नाही, प्रत्येक घरामध्ये त्या पुरुषाला ती जाणीव. खरं तर बाई पण भारी देवा मी खरं तर पुरुषांसाठी सिनेमा केला होता. रिअली? मला असं वाटत होतं पुरुषांनी बघावं, त्यांना कळावं की बाईचं मन काय आहे किंवा बाईचे प्रॉब्लेम्स काय. तो इतक्या बायकांनी बघितला की त्या थिएटरमध्ये बायकांनीच बघितला असं मी म्हणेन. पण ते रिलेट झालं त्यांना आणि तो एक झंझावात आला. पण मला नेहमीच म्हणजे माझ्या कुठल्याही कलाकृतीमध्ये स्त्री पात्र हे अत्यंत मला इट्स लाईक काचेचं भांडं वाटतं मला. त्याला कुठेही तडा जाऊन देता कामा नये. फ्रेजाईल आहे ते. त्यामुळे खूप नाजूकपणे ती गोष्ट मांडावीशी मला नेहमीच वाटते आणि ती मी करत राहणार. ओके. सो याच्यामध्ये मला एक खूप महत्वाचा प्रश्न जो वाटतो, तुम्ही जे म्हणालात की जास्त बायकांनी पाहिला बाई पण भारी देवा, पण त्याच्यामध्ये जे लिबरेशनचं एक फिलिंग बायकांना ऍट द एंड ऑफ द फिल्म मिळतं, ते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ते खऱ्या अर्थाने लिबरेशन आहे का? एकतर बाईपणचं पूर्ण क्रेडिट जे मी कोणाला देईन तर ती लेखिका वैशाली नाईक, तिच्याबरोबर को रायटर म्हणून काम केलेला माझा भाऊ ओमकार मंगेश दत्त, त्याच्याबरोबर या 6 बायका, माझी टीम आणि जिओचा निखिल सानी. वैशालीनी अप्रतिम स्क्रिप्ट लिहिलं होतं. तिचं पहिलीच वेळ होती, त्यामुळे काही गोष्टी मला त्या पद्धतीने वर्कआउट करून घ्याव्या लागल्या. पण त्याचा कोर जो होता ना तो इतका अस्सल होता आणि मला तो पहिल्या क्षणात भिडलेला आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तिने 2 पानं काय आहेत म्हणून ती वाचली, तर ती माझ्या घरी आली होती आणि मी माझ्या बायकोला बोलावून सांगितलं की हा पिक्चर मी करतोय
तर ती जवळजवळ वैशाली उडाली होती की इतकं इमिजिएटली कसं झालं. म्हटलं वैशाली हे तुझं काम आहे आणि ते काम आता लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण Right. दुर्दैव असं आहे, बाईपणला प्रोड्युसर मिळत नव्हता. रिअली? ओके. मी जवळजवळ 6-7 महिने प्रोड्युसर शोधात होतो. कारण सगळे मला म्हणायचे की हा बायकांना बघायला कोण येणार पिक्चर. अरे काय जत्रा 2 करूया ना आपण. कारण मला मगाशी एक तुम्ही खूप छान इंट्रो करताना एक विचार जो तुम्ही केला असेल, पण तो माझ्या डोक्यामध्ये खूप वर्षापासून घोळत होता. आणि जसं आपण आपण ग्रेट नाही आहोत. त्यामुळे मी असा विचार करतो, की मी दिग्दर्शक म्हणून जर इथे असेल, तर माझ्या मागे ना अजून 10 टॅलेंटेड मुलं ना दिग्दर्शक म्हणून आहेत. हो. आणि ती आजच्या पिढीची आहेत. म्हणजे मी यंगेस्ट डिरेक्टर होतो 93ला जेव्हा माझं नाटक आलं, 20 वर्षाचा होतो मी. तेव्हा पहिल्याच स्पर्धेमध्ये मला नाट्य दर्पणचं नॉमिनेशन मिळालं आणि माझ्याबरोबर नॉमिनेशनमध्ये कोण होतं, तर चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, वामन केंद्रे, केदार शिंदे अशी नॉमिनेशन्स होती त्यात. मला मिळालंच नाही. मी 20 वर्षाचाच होतो ना आणि अनुभव पण नव्हता. आज इतक्या वर्षांनंतर जवळजवळ 32 वर्ष मी काम करतोय याच्यात. तर 32 वर्षानंतर जेव्हा जेव्हा मी हा विचार करतो, की आज मी जेव्हा नॉमिनेशनची नावं वाचतो, तेव्हा मला खूप कौतुक वाटतं, की ही यंग पिढी येतेय. आणि आता ही यंग पिढी आहेत ना, माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहेत. मग मला त्यांच्याबरोबर रेस नाही करायची आहे. तर माझं वेगळेपण मी कसं जपू किंवा मांडू लोकांसमोर. तर मला वेगवेगळे विषय सादर करून मांडायला पाहिजे. मला कॉमेडी उत्तम जमते 100%. म्हणजे मला समजते कॉमेडी. पण मग त्या कॉमेडीची आता तेवढी व्हॅल्यू राहिली आहे का? आता कॉमेडी सिनेमा सस्टेन होईल का? कारण मी एक विनोद केला आणि तो 6 महिन्यानंतर पडद्यावर येणार आहे. बरोबर. आणि जेव्हा आपल्याकडे सोशल मीडिया असं आहे, की रोज सकाळी आपल्याला व्हॉट्सअपवर अनेक व्हिडिओज येतात किंवा टेलिव्हिजनवर पण अत्यंत वेगवेगळे विनोदी कार्यक्रम सुरू होतात, जे स्किटच्या पद्धतीने असतात आणि त्याच्यात ते पंचच येऊन गेलेले असतात. बरोबर. मग आता मी जो विनोद सादर करीन तो आउटडेटेड वाटेल कदाचित अजून 6 महिन्यानंतर. म्हणून मी थोडा मागे आलो. मग मी विचार केला, की मग मला कुठल्या पद्धतीच्या फिल्म्स करायला आवडतील. माझ्या फिल्म्स काही मी हा कधीच दावा करणार नाही, की तुम्हाला खूप काहीतरी दिलं मी, तुम्ही काहीतरी घेऊन जाल फिल्ममध्ये, अजिबात नाही. माझं एकच मोटिव्ह आहे एंटरटेनमेंट. लोकांनी पैसे दिलेले आहेत आणि त्याच्या पैशांचा मोबदला मिळावा. आणि मग त्यासाठी वेगवेगळे विषय कसे आपण शोधूया, त्याच्यातून बाईपण माझ्या आयुष्यात आलं. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं ना 2015 किंवा 16ला 15 किंवा 16च आहे. अगबाई 2 सिनेमा आला. माझा विचार वेगळा होता अगबाई बद्दलचा. अगबाई पहिला जो होता, की तो त्याला बायकांच्या मनातलं ऐकू येतं. दुसरा होता, की त्या बाईला स्पर्श झाला पुरुषाचा, तर त्या पुरुषाचा अपघात होतो. ही दिलीप प्रभावळकरांची कथा होती. मला ना ते पंचेंद्रियांवर 5 सिनेमे करायचे. म्हणजे मग चव, सुगंध किंवा दृष्टी, स्पर्श तर झालाच. अशा मला अगबाई अरेच्चाच्या 5 भाग करायचे. पण हा विचार मी कितीही मांडण्याचा प्रयत्न केला तरी तो लोकांपर्यंत ऍक्सेप्ट झाला नाही. कारण अगबाई पहिला इतका लोकांना आवडला होता. त्यामुळे अगबाई 2 ला लोक तोच विचार करत होते, आता प्राण्यांच्या मनात जे आहे ते त्याला ऐकू येणार आहे आणि आता सिनेमा अख्खा तो तसा होणार आहे. जेव्हा मी तो विचारच नव्हता केला. पण त्याच्याने त्या फेल्युअर नंतर ना मी जवळजवळ 7 वर्ष इंडस्ट्रीत नव्हतो. अजिबात. याचा अर्थ मी काम करत नव्हतो असं नाहीये. मी नेहमीच स्वामींच्या कृपेने मला ही गोष्ट बंद पडली तर मग ती गोष्ट मला त्यांनी दरवाजा उघडून दिलेली आणि मी तिथे कष्ट घेतलेले. मी हिंदी सिरियल्स करायचो आणि मी ना खूप पैसे कमवायचो. म्हणजे मराठीमध्ये काम करूनही मला पैसे एवढे कधीच मिळाले नाहीत जेवढे मी हिंदी सिरियल सेटअप करायचे 2 महिने 3 महिने आणि मग बाहेर यायचं आणि उत्तम पैसे मिळायचे. पण एक सांगू का, तिथे आत्मा नव्हता. एक्झॅक्टली, मी तेच विचारणार. आणि मग बरं पैसे म्हणजे जगण्याला किती लागतात हे आपल्याला करोनाने शिकवलंच ना. त्या करोनाच्या काळामध्ये मला जाणीव झाली आपल्याला लागतं काय, आपल्याला एवढंच लागतं ना, तर एवढंच कमवू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्या दरम्यान मी महाराष्ट्र शाहीरचा विचार केला.
सो माझ्यासाठी तो अत्यंत फार महत्वाचा सब्जेक्ट होता, कारण एक्झॅक्टली. आजोबांची बायोपिक करायची होती आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये आली पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. हो. आणि याच्याबद्दल मी सांगते की माझ्या आईनी हा खास निरोप दिलेला आहे तुमच्यासाठी, कारण तिने शाहीर साबळ्यांचं परफॉर्मन्स, नाटक लहानपणापासून ते सगळं बघितलेलं आहे. आणि म्हणून ती म्हणाली की त्यांना फक्त एवढं सांग की ते जे काही त्यांनी उभं केलं आहे ना, तो काळ आणि ते सगळं, ते इतकं चपखल उभं केलेलं आहे की मी अक्षरशः त्या काळात, त्या एरामध्ये पोचले. सो आय थिंक पिरियड ड्रामा आपण म्हणूयात, इट वॉज अ बायोपिक, पण पिरियड ड्रामा त्या पद्धतीने उभं करणं आणि विशेषतः एवढ्या वेगाने गोष्टी बदलतायत तेव्हा हे वॉज इट डिफिकल्ट? खूपच होतं कठीण. एकतर एव्हरेस्टचे संजय छाबरिया पाठीशी उभे होते. अंकुश सोबत होता. अ, मला ना त्रास व्हायला लागला होता. 2015ला आजोबा गेले आणि आपण इतके फास्ट जातोय ना, की 17-18 नंतर बाबांच्याबद्दल कोणी काही बोलायचं ना. आणि मला स्वतःला असं झालं, की ते माझे आजोबा म्हणून ग्रेट नाहीयेत. त्यांनी या महाराष्ट्रासाठी खूप काही खूप केलंय. केलंय. आणि एक्झॅक्टली. हेच जर पुढच्या पिढीपर्यंत नाही गेलं, तर काय होणार? असा एक विचार आला आणि मग ती जन्मशताब्दी वर्ष त्यांचं 2023 मध्ये होतं. मग तो प्लॅन केला मी. आज आनंद एवढाच आहे ना, की जेव्हा कोणी Googleवर शाहीर साबळे टाइप करेल ना, तेव्हा तर महाराष्ट्र महाराष्ट्र शाहीर शाहीर असेल. येतं. हो. आणि हे कित्येक पिढ्या असेल आता. हम्म. हे फक्त तेवढ्यापुरतं नाहीये. नाहीये. त्यामुळे त्याचे त्रास जे होते ते अत्यंत त्रासदायकच तो काळ होता माझ्या आयुष्यातला. पण मानसिक आणि आत्मिक समाधान इतकं इतकं मोठं होतं, की मला आजोबांनी खूप काही शिकवलं. त्यांचा उतराही नाही होणार आहे, पण मी त्यांना सॅल्यूट तर करू शकलो Of त्या course. निमित्ताने. आणि महाराष्ट्र शाहीर झाला. त्याच दरम्यान बाईपणची कथा माझ्यासमोर आली हम्म. आणि बाईपण शूट करून ठेवलं होतं आणि कोविडच्या नंतर 2023ला धनकन 2 सिनेमे समोर आले. हो. आणि ते एक 7 वर्षाचा जो माझा एक वाईट काळ होता, तो या निमित्ताने संपुष्टात आला आणि मी पुन्हा लोकांना दिसलो. राईट. आपल्याकडे ना म्हणी किंवा काही आता गीतेमध्ये लिहिलेलं आहे, की कर्म कर, फल की अपेक्षा मत मत कर. कर. हो. किंवा समय से पहले और नसीब से ज्यादा किसी को किसी कुछ को नहीं कुछ कुछ. नाही मिळतं. त्या सगळ्या गोष्टी इतक्या आपल्यासाठी इतक्या परफेक्ट आहेत ना, की आपण कुठली तरी गोष्ट ही चालेल म्हणून करतो आणि ती नाही चालत. तर त्याचा त्रास आपल्याला होतो, पण मग ना त्या त्रासात नाही राहून उपयोगाचं ना. बरोबर. मला त्याच्यातून बाहेर पडून वेगळं काहीतरी काम करण्याची गरज आहे. करेक्ट. सो हाच एक फंडा आयुष्यातला मी डोक्यात ठेवला होता. कारण आजोबांनी मला कलात्मक वारसा दिला, पण माझ्या पाठीमागे असं काही बॅकिंग नव्हतं कुठल्याच गोष्टीचं. मला कोणी सिनेमा किंवा नाटक किंवा सिरियल अशी नाही आणून दिली आहे. बरोबर. मला माझंच काम करून ती मिळवावी लागली आणि आजपर्यंत मला कामातूनच काम मिळालंय. बरोबर. त्यामुळे जे काही काम करीन ते चालो अगर न चालो, मी माझे 100% दिले आहेत ना आणि मला शांत झोप लागते की नाही, हे महत्वाचं वाटतं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी कोणी आणून दिली अपॉर्च्युनिटी, तरी जर तुम्ही परफॉर्म नाही केलं तर त्याचा काहीच उपयोग नाहीये. नाही, पण या अपॉर्च्युनिटी बद्दल मला खूप त्रास व्हायचा. आमच्या आजोबांच्या घरी मी राहायचो ना आणि मी एकांकिका वगैरे करायचो आणि मला असं ना नेहमी असं वाटायचं, बाबा तेव्हा सेन्सॉर बोर्डवर होते. मराठी नाटकं वगैरे जी येतात ना, त्याच्या सेन्सॉर बोर्डवर ते होते. त्यामुळे महिन्यातून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या आणि एक असा काळ यायचा की आमच्याच घरी सगळे लोक यायचे. नाट्यसृष्टीतले टॉपचे निर्माते ते आमच्या घरी यायचे. मला नेहमी असं वाटायचं, बाबांनी असं सांगावं की हा माझा नातू आहे, हा एकांकिका वगैरे करतोय, तर बघा काय ऍब्सोल्युटली बाबांनी कधी केलं नाही ही गोष्ट. आणि मला ना त्याचा त्यावेळेस खूप त्रास व्हायचा, पण आज मला खूप आनंद होतो की मला ती गोष्ट त्यांनी प्लॅटरवर नाही दिली, त्यामुळे मला झगडूनच मिळवावी लागली आणि ती झगडून मिळवली म्हणून ती टिकून आहे आणि अजून टिकवायची आहे. मला एक गोष्ट आता जी मगाशी तुमच्या बोलण्यात आली की तरुण पिढी आहे. आज जेव्हा नॉमिनेशन असतात तेव्हा माझ्याबरोबर तरुण पिढीची, पुढच्या पिढीतल्या डिरेक्टर्सची नावं असतात आणि ते ऑल अ व्हेरी गुड डिरेक्टर्स. ते माझ्यापेक्षा चांगले दिग्दर्शक आहेत असं तुम्ही म्हणालात, राईट? पण मला हे विचारायचं की जेव्हा तुम्ही 2004 मध्ये फिल्म्स बनवायला लागलात आणि आत्ताची ही जी पिढी आहे, आत्ता हे ज्या पद्धतीने फिल्म्स बनवतात, याच्यामध्ये टेक्नॉलॉजी व्यतिरिक्त काय इंडस्ट्रीमध्ये फरक झालाय असं जाणवतं?
नाही, नाही. खूप उत्तम. खूप उत्तम काही-काही कलाकृती तर आहेतच. आपल्याकडे फक्त फरक एवढाच झालाय, की 52 आठवडे आहेत आणि 150 सिनेमे आहेत. या ट्रू. हाच त्रास आहे. हो. पण जर तुम्ही नीट बघितलत तर 150 मधले आज 50 सिनेमे तरी चांगले बनतायत. हं, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवायला आम्ही कमी पडतोय. हं, रादर ऑप्शन्स खूप आहेत. हं. म्हणजे माझा सिनेमा येणार आणि त्याच्याबरोबर आणखीन 2 मराठी सिनेमे येणार असतील, तर प्रेक्षक म्हणून प्रेक्षक एक विचार करतात ना, की कुठल्या सिनेमाला जायचं. बरोबर. आणि आपल्याकडे पूर्वी आपल्याला ना त्या सिंगल स्क्रीननी खूप वाचवलं होतं. हं. म्हणजे भारतमाता असेल, प्लाझा असेल, हो, पुण्यातलं प्रभात हो. असेल किंवा कोल्हापुरातलं शाहू शाहू असेल. आहे. हं, असे खूप सिंगल स्क्रीन्स होते, जे ना सस्टेन करायचे सिनेमे. हं, आता काय होतंय, शुक्रवार लागला सिनेमा, शनिवार, रविवार गर्दी नाही, सोमवारी आउट. हं. आणि मराठी सिनेमा हा नेहमीच मराठी लोकं, "काय रे, गेला होतास? कसा वाटतोय कसं तुला?" वाटतं? हं, हा विचारल्यानंतर ते प्लॅन करतात, की पुढच्या आठवड्यात आपण हा हं. सिनेमा बघायला जाऊ. पण तोपर्यंत तग तर धरायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मला नेहमी आज जेव्हा-जेव्हा मी मराठी सिनेमे आणि आवर्जून मी मराठी सिनेमे बघतो आणि मी तिकीट काढून बघतो. मी कुठल्याही प्रीमियरला जात नाही. हं, बिकॉज मला असं वाटतं, की प्रीमियरला जाऊन लोकं खोटं बोलतात. हं. आणि बरोबर. अत्यंत ते घातक आहे. हं, त्यापेक्षा ना तिकीट काढून म्हणजे मी ना पाहिजे तर हे तुम्ही सुबोधला पण विचारा भावेला. तुम्ही अ, मी मला वाटतं मी काशीनाथ बघितल्यानंतर, बालगंधर्व बघितल्यानंतर किंवा रादर आत्ताही काही सिनेमा बघितल्यानंतर त्या लोकांना पत्र लिहिली आहेत बरं. आणि त्यांच्या घरी पाठवली ती पत्र. ओके. हं. मला काय आवडलं या सिनेमातलं. कारण ते एस-एम-एस आहे ना किंवा WhatsApp आहे ना, हा राहत नाही. नाही राहत. पत्र पत्र राहतं. वाचल्यानंतर ते कुठेतरी आपण ठेवतो आणि कित्येक वर्षानंतर पण त्या ड्रॉवरमध्ये आपल्याला ते पत्र सापडतं. बरोबर. सो ती एक सवय मला आहे आणि मी तिकीट काढूनच मराठी सिनेमा बघतो. ओके. त्यामुळे मी सोमवार, मंगळवार, बुधवारमध्ये जेव्हा-जेव्हा मला वेळ मिळेल आणि मला हा सिनेमा बघावासं वाटेल. सगळे मराठी सिनेमे बघणार नाही. हं, म्हणजे मी रादर हे खोटं नाही सांगू शकत, की "अरे, मी सगळे सिनेमे बघतो." नाही. हं. मला जे बघायचे ते मी बघतो आणि मला जर त्यातली गोष्ट आवडली किंवा मी झिम्मा बघितल्यानंतर हेमंतला पण फोन केला होता. मी सायलीला फोन केला होता. मी निर्मितीताईशी बोललो होतो. मला भयंकर आवडलं होतं. त्यामुळे याच्याने काय होतं, की ना मला जे वाटतं ते मी खरं बोलू शकतो. बरोबर. हं. प्रीमियरला गेल्यानंतर जर मला तो सिनेमा नाही आवडला आणि मला जर खोटं बोलून निघावं लागलं ना, तर ते ना त्या कलाकृतीचा अपमान आहे. हां. बरोबर. मला कुठल्याही नाटकातून, सिनेमातून अर्धवट उठून जायला आवडत नाही. मला उशिरा पोहोचलेलं आवडत नाही, की 5 मिनिटांनी पोहोचलोय वगैरे 10 मिनिटांनी पोहोचलोय, अजिबात नाही. मी जर एखादी कलाकृती बघायला बसलो आणि जर मला ती आवडली नाही, मग मी ना टेक्निकली बघायला लागतो, हं, की याच्यात टेक्निकली काय चांगली गोष्ट आहे आणि ती मला शिकण्यासारखी असेल. हं. की मला नाही आवडला हा सिनेमा नाही आवडला, पण या टेक्निकली या गोष्टी मला खूप आवडल्या. बरोबर. त्यामुळे मग मी ना ती खूप टेक्निकली बघतो. नाहीतर मी रादर एकदम ऑडियन्स म्हणून बघतो. हं. आणि मला सगळ्यात एक मोठी माझ्या बायको मला खूपच त्याच्याबद्दल बोलते. मी कंप्लीटली पडद्यावर काळोख होईपर्यंत ना खुर्ची सोडत नाही. ओके. मी एंड क्रेडिट्स पूर्ण बघ. पूर्ण वाचल्याशिवाय. ओके. कारण मला नेहमी हेच वाटतं ना, की दिसणारे तर दिसलेले आहेत हं, आणि जे दिसावं म्हणून ज्यांनी कष्ट घेतले, हं. त्यांना कुठलंच रिकॉग्नायझेशन नाही. राइट. ती राइट. गोष्ट जर मी नाही बघितली, तर त्या लोकांचा अपमान आहे हो. आणि ती मला गोष्ट बघणं हे माझं कर्तव्य आहे. हं. सो याच्यामध्ये मला एक इथे जे डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स येतात, त्याच्यातले दोघा-तिघांनी अशा खूप स्ट्राँग स्टेटमेंट्स दिलेल्या आहेत, की मराठी सिनेमा आता परत एकदा जेव्हा 80च्या दशकात आपण होतो, की जेव्हा मराठी सिनेमा चालतच नव्हता. मराठी सिनेमा जवळ बंद पडत आलेला होता. तशा परिस्थितीकडे परत मराठी सिनेमा जातोय. सो युअर टेक ऑन दॅट? काय आहे, ते एक विशियस सर्कल आहे. हं, जेव्हा नाटकाला चांगले दिवस असतात, तेव्हा सीरियलला जरा बरे दिवस आणि सिनेमाला वाईट दिवस येतात. हं. मग परत सिनेमाला जेव्हा चांगले दिवस येतात, तेव्हा नाटकाला थोडे बरे आणि सीरियलला थोडे कारण मनोरंजनाची व्याख्या बदलत जाते. राइट. लोकांच्या मानसिकतेवर त्यांचं मनोरंजन ठरतं. हं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याकडे हा विचार रुजवायला पाहिजे, की प्रेक्षक अत्यंत हुशार आहेत.
त्यांना माहितीये काय बघायचं आणि काय बघायचं नाही. बरोबर. केदार शिंदेचा त्यांनी बाईक पण बघितला, त्याचा अर्थ त्यांनी झापूक-झुपूक बघितलेलं नाही. नाही. हे मान्य करायला पाहिजे आणि मग ते शोधायला पाहिजे की माझं चुकलंय काय. मी मी इंडस्ट्रीवर, कलाकृतीवर त्याचा दोष नाही देऊ शकत. बरोबर. मी काल परवा माझ्या मित्रांना सांगत होतो, म्हटलं लक्षात ठेव, सक्सेसला सगळे उभे असतात, फेल्युअर ऑलवेज देअर विथ द डिरेक्टर. येस. आणि मी त्याची पूर्ण जबाबदारी घेतो की नाही आवडलाय ना, ओके फाईन, मी माझे 100% दिले ना, तर ह्याच्यातलं काही नाही आवडलं आणि ते मी काय सुधारू शकतो पुढच्या फिल्ममध्ये, त्याचा विचार करण्याची गरज आहे ना. मी तुला मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला सांगितलं ना की असं लोक कुठून आली होती लोक बाईपण बघायला. अर्बन फिल्म आहे ती. बरोबर. मी जेव्हा सांगलीच्या एका थिएटरमध्ये गेलो तर पहिल्या रांगेमध्ये एक म्हातारी बसली होती बाई, जवळजवळ 70 वर्षाची ती आजी होती आणि ती आजी मला म्हणाली, मी 60 किलोमीटर दूर ट्रॅक्टरने आली इकडे सिनेमा बघायला. आता 6 बायका या खूप शहरात वाढणाऱ्या, तिला काय, त्या व्यक्तीला काय रिलेट झालं असेल, तर कुठलं तरी एक कॅरेक्टर किंवा एक बहीण रिलेट झाली आणि ती गोष्ट तिथपर्यंत पोहोचली की फिल्म. म्हणजे माझं म्हणणं आहे, आमची फिल्म पोहोचू शकते नक्कीच. आणि जर पोहोचू शकते, तर जर पोहोचत नसेल तर मग आमच्यामध्ये खोट आहे. मी कधीच परमेश्वरानंतर, स्वामींनंतर कोणाला मानत असेल ना आयुष्यामध्ये, तर ते रसिक प्रेक्षकांना मानतो. कारण त्यांना जास्त कळतं माझ्यापेक्षा. माझे सिनेमे आणि माझी नाटकं आणि माझी सिरियल मलाही कळली नसतील ना, तेवढी त्यांना कळलेली आहेत. आणि प्रत्येक गोष्टीची एक एक वेळ येते. फॉर एक्झाम्पल, 98ला श्रीमंत दामोदर पंत आलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याचे काहीतरी 300 प्रयोग आम्ही त्यावेळेस केले होते. लोकांना आणून आम्ही नाटक दाखवायचो, कारण गर्दीच व्हायची नाही. हातापाया पडायचो, या ना आमचं नाटक बघा, कारण विनोदी नाटक आणि 25 लोक तर ते रंगणार नाही. मग मित्रांना फोन करा, त्यांच्या आया मावशींना पाठव, आज प्रयोग आहे, हे सगळं केलं. आजच्या घडीला, आज जवळजवळ 27-28 वर्ष झाली आहेत, श्रीमंत दामोदर पंत पॅक आहे. तर हे प्रेक्षक ठरवतात ना, मला हे बघायचं की नाही बघायचं. त्यावेळेस त्या लोकांनी बघितलं नाही, पण नंतर त्यांना जाणवलं की अरे मस्त आहे, आणि आज 28 वर्षानंतर ती गोष्ट बघितली जाते. आपण आपलं काम इमानदारीत 100% करण्याचा प्रयत्न करूया. रेस्ट इज ऑडियन्स आणि दे आर व्हेरी ब्रिलियंट. म्हणजे आपल्याकडे ना खूप गृहीत धरतायत प्रेक्षकांना, आणि ना मी जी कलाकृती करतोय ना, ती प्रेक्षकांना आवडेलच. प्रेक्षकांना काय आवडेल याच्या पहिल्यांदा मला एक प्रेक्षक म्हणून ही कलाकृती बघायला आवडेल का, हा विचार मी करायला पाहिजे. जो मी करतो, कदाचित 99% मी त्यात विजय मिळवलेला आहे, 1% अपयश पण मिळालेलं आहे. पण ते अपयश मिळाल्यानंतर पण मग हे का नाही चाललं, याचं एक अॅनालायसिस करूनच काम करण्याची गरज आहे ना. नाहीतर मग काय, आपण जेव्हा वर असतो ना तेव्हा काही शिकत नाही. आपण जेव्हा खाली येतो ना तेव्हा ती एक शिकण्याची एक लर्निंग प्रोसेस आहे. सो ती प्रत्येकाने ठेवायला हवी. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की जर कोणी असा विचार करत असेल की मराठी सिनेमाला पुन्हा एकदा ते दिवस आपण बदलायचे असतात, आणि ते दिवस बदलण्यासाठी आपले प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. बरोबर. आणि ते मराठी प्रेक्षक खूप चोखंदळ, हुशार आणि सव्वाशेर आहेत ते. डेफिनेटली. सो आता एप्रिलमध्ये झापूक झुपूक रिलीज झाला आणि प्रेक्षक आले नाहीत. आपण म्हणजे मी तो व्हिडिओही पाहिला जिथे लाईव्ह यू हॅड गॉन, की तुम्ही थिएटरमध्ये या, बघा आणि मग ठरवा मला तो आवडतोय की नाही सिनेमा वगैरे वगैरे. तर ह्या सगळ्या ह्याच्यानंतर जो लर्निंग कर्व आहे, त्या लर्निंग कर्वनी काय शिकवलं की का प्रेक्षक आले नाहीत झापूक झुपूक बघायला? माझ्यामध्ये काहीतरी खोट असेल, माझ्या विचारामध्ये. नाही, फिल्ममध्ये नाही. फिल्म बघितलीच नाही लोकांनी. बरोबर. त्यांना नाहीच बघायचा असेल तो ऍक्टर. पॉसिबल. त्यांनी रिजेक्ट केली ती गोष्ट. ओके. 10 दिवस प्रत्येक गोष्ट आपल्याला एक जन्माला मूल घातले आपण, आणि मग ते आपल्याला कळलं की इट इज डेड.
ते दुःख जे होईल, ते दुःख एक डायरेक्टर म्हणून एक कलाकृती अशी झाल्यानंतर आपल्याला होतं. ते 10 दिवस अत्यंत त्रासदायक असतात. आणि जर ते नसतील, तर मग आपण काय सृजनशील कलावंत नाहीच आहोत. आपल्याला ती गोष्ट हर्ट व्हायलाच पाहिजे. बरोबर. पण मी हा विचार नाही करू शकत ना, की समोरच्याला काही अक्कलच नाही. समोरच्यांना तर जास्त अक्कल होती, ज्यांनी मला रिजेक्ट केलं. आता त्यांच्या मनामध्ये मी माझी जागा कशी निर्माण करेन, यासाठी मी माझे प्रयत्न 10 दिवसानंतर सुरू केले. बरोबर. आणि मी माझं काम करायला सुरुवात केली. आता परत कुठलाच दावा नाही आणि कुठलाच ओव्हर कॉन्फिडन्स नाही, की जी आता मी गोष्ट करतोय तीही लोकांना आवडेल. मात्र मी एक अॅनालिसिस केलेलंच असेल ना, की याच्यामध्ये काय गोष्ट आवडली नाही, ती ह्याच्यामध्ये रिपेअर करायची. बरोबर. तेवढंच फक्त चाललंय. बाकी फॉर्म्युला कुठला नाही असू शकत ना सक्सेसचा. बरोबर. बाईपण केलाय त्यामुळे तो फॉर्म्युला नाही होऊ शकत, की बाईपण सारखं आपण एक आता परत करूया असं नाही होऊ शकत. सो एक कथा मला चांगली मिळाली. मला असं वाटलं, की याच्यात मला काम करावंसं वाटेल. ही फिल्म लोकांसमोर आणायला मला आवडेल आणि त्याचं काम सुरू आहे. ती लवकरात लवकर फ्लोअरवर जाईल. सो तुम्ही आता जे एक्सप्लेन केलं, की नाटक, सिरियल आणि सिनेमा हे नेहमी असं वरखाली इक्वेशन असतं. जेव्हा नाटक खूप चांगला चालतो तेव्हा सिनेमा नाही चालत, सिरियल जरा बऱ्या चालतात वगैरे. म्हणजे माइंडसेट ते ट्रान्झिशन सुरू असतं. असं नाही होऊ शकत, की मराठी नाटकाचे जे प्रेक्षक आहेत ते पृथ्वीचे आहेत आणि सिनेमाचे आहेत ते मंगळावरून येत आहेत. असं नाही होऊ शकत. ते प्रेक्षक तेच आहेत. त्यांच्या मनोरंजनाच्या व्याख्या ज्या पद्धतीने बदलत जातात त्याच्याने तो तुम्हाला परिणाम जाणवतो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये मला असं वाटतं, की एक चौथं माध्यमही आलेलं आहे. ते आहे सोशल मीडियाचं. सो ह्याच्यामध्ये काम करणारे पण एंटरटेनमेंट बरीच करत असतात लोकांची, जे रील्सवर आणि ह्याच्यावर आपण बघतो. सो सोशल मीडिया आल्यामुळे मराठी सिनेमांचं मार्केटिंगसाठी त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. पण मराठी सिनेमाला ज्या बऱ्याच गोष्टींची कॉम्पिटिशन आहे असं आपण म्हणतो, राईट फ्रॉम IPL टू हिंदी सिनेमा टू इंग्लिश सिनेमा, ते सगळं काही. त्याच्यामध्ये सोशल मीडियाची पण कॉम्पिटिशन आहे का? नाही. अजिबातच नाही. कारण सोशल मीडियावर जे काम केलं जातं ते अत्यंत कठीण आहे. म्हणजे मी आता सगळे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांच्या वेगवेगळे जेव्हा रील्स बघतो किंवा त्या सगळ्या गोष्टी त्यांचे युट्यूबचे व्हिडिओज बघतो तेव्हा मला असं जाणवतं की खायचं काम नाहीये. आम्ही एक सिनेमा किंवा नाटक बनवतो हा एक वेगळी कलाकृती असेल, पण ही पण कलाकृती निर्माण करण्यासाठी त्यांना खूप विचार करावा लागतो. तर ते म्हणजे त्याच्यात चांगली लोक आहेत, वाईट लोक आहेत, बरी लोक आहेत, असे वेगवेगळे स्तर आहेत. पण जे कन्सिस्टन्सी त्यांच्या कामामध्ये तुम्हाला दिसते, ज्या गिनेचुने आपण जर नावं घेतली तर आपल्याला माहिती आहे की अरे हा इन्फ्लुएन्सर आहे, हा इन्फ्लुएन्सर आहे. ही खूप कठीण आहे गोष्ट. आणि त्यांच्या त्या कामाला ते काम नाही मला जमू शकत. म्हणजे मला नाही रील करता येत. मी बघू शकतो ते. पण याचा अर्थ तो प्रेक्षक वर्गही आमचाच आहे ना. तो जो रील बघणारा त्यांचा जो प्रेक्षक वर्ग आहे तोही आमचा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे त्याच्यातली सोशल मीडियाची गोष्ट खूप छान काय आहे मला आवडणारी, की आज ना माणसं माणसापर्यंत पोहोचू शकलेली आहेत. सहज ऍक्सेस झालेला आहे. म्हणजे आता थोडक्यात पूर्वी कोणाला तरी ऑडिशन द्यावे लागायची. आजकाल मला कधीतरी कुठलं तरी रील बघितल्यानंतर असं वाटतं की अरे हा चांगला ऍक्टर आहे यार, याला आपण विचारू शकतो. तर असं होतं माझं. आणि मी त्या व्यक्तींना फोन करून किंवा कधीतरी मला एक व्यक्ती अशी दिसते की ज्याच्याबद्दल कौतुक वाटतं की कला काय आहे माणसामध्ये, तर मी इनबॉक्स मध्ये जाऊन त्यांना त्या गोष्टीची माझी प्रतिक्रिया देतो की तुमचा व्हिडिओ मला खूप आवडतो आणि तुम्ही खूप छान करता. मनापासून शुभेच्छा. कारण ते मला मनापासून आवडलेली गोष्ट आहे. तर हे सोशल मीडियाचं एक प्रमुख त्याच्यात विजय आहे त्याचा. एक फक्त मला मनापासून आता वाटायला लागलेलं असं की सोशल मीडियामुळे ना खूप वोकल झालोय आपण. त्यामुळे त्याच्या चौकटी माणूस म्हणून आपण ठरवायला पाहिजे. माणूस म्हणून म्हणजे मला ना तुमच्या कामाबद्दल खूप खूप कळतं, पण ते मांडताना मी विचार करायला पाहिजे की हे माझं वैयक्तिक मत झालं, पण हे माझं वैयक्तिक मत
100 लोक ऐकणार आहेत. बरोबर. हो. त्यामुळे त्या 100 लोकांना इन्फ्लुएन्स करण्याची गरज नाही. बरोबर. मला जर तुमचं गोष्ट आवडली नाही, तर मी इनबॉक्समध्ये जाऊन तुम्हाला पहिल्यांदा कळवायला पाहिजे, की आज मला ही गोष्ट आवडली नाही. बरोबर. पण छाती ठोकपणे जेव्हा बोलायला लागतात, त्याचा परिणाम हजार, कारण ते खूप मोठे आहेत. हो. त्यांना मानणारा एक त्यांचा प्रेक्षक वर्ग आहे. तर मग माझं म्हणणं असं आहे, की तुम्ही त्याचे 2 भाग करा ना, की ही गोष्ट मला अत्यंत आवडली नाही, पण ही गोष्ट मला त्या कलाकृतीमधली आवडली. सो बॅलन्स होतो. कारण तुमच्यावरती जबाबदारी आहे ती. मी जर तुम्हाला जज करायला लागलो, तर मी ती गोष्ट करीन. की मला ही गोष्ट आवडली नाही, पण मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते आणि आवडली आहे. ते मी हायलाइट करीन. याच्यात गफलत होती. डेफिनेटली ती गफलत होते आणि त्याच्यामुळेच बहुतेक हे जे सगळे वाद असे रंगतात सोशल मीडियावर, ते त्याच्यामुळेच रंगत असतील. पेट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टीला काय आहे, की आजकाल काय बोलल्यावर त्याचे काय परिणाम होतील, काय पडसाद उमटतील आणि काय लोकांना खटकेल आणि काय लोकांना आवडेलही, ह्याचं काही गणित नाहीये. खरंय. पण मग आपण माणसं आहोत ना, आपण तर रिॲक्ट होणारच ना. एखादा प्रश्न मला विचारला तर त्याच्यावर मी रिॲक्ट झालो त्यावेळेस, तर ते रिॲक्शन कदाचित समोरच्याला ती मूर्खपणाची वाटत असेल, पण त्याला त्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की. डेफिनेटली. त्याला करू देत ना. पण मग तू किती मूर्ख आहेस हे सांगण्याची गरज नाहीये. ते तुम्ही उलट असं काही गोष्ट घडल्यानंतर मनात ठेवलं ना, तर त्याचा मूर्खपणा त्यालाच कळायला लागेल हळूहळू. तेवढा पेशन्सही नाहीये ना आपल्याकडे. तो एक घोळ आहे. कारण आता आपल्यालाच साधी गोष्ट आहे, की मोबाईल हातात आल्यानंतर असं जायची सवय लागलेली आहे. त्यामुळे सगळं इन्स्टंट पाहिजे. खरंय. बट सोशल मीडिया हे सुंदर हत्यार आहे. म्हणजे जर ते नीट सांभाळलं तर ती मानाची तलवार आहे. नक्कीच. आणि जर ती नीट सांभाळली नाही तर ती समोरच्याचं कधीही कत्तल करू शकते. अगदी. आणि ना, आपण 32 वर्ष काम केलेलं आहे. 32 सेकंदात आयुष्य बरबाद होऊ शकतं. अगदी. त्यामुळे खूप खूप तारेवरची कसरत वाटते. राईट. अगदी खरंय. आणि कमिंग बॅक टू जे आपण म्हणालो, आपण अगं अरेच्या बद्दल बोलत होतो आणि तेव्हा तुम्ही म्हणालात, की मिल कामगारांची मुलं जी अर्धी कलाक्षेत्राकडे वळली आणि अर्धी वॉरमध्ये, गँग वॉरमध्ये गेली. कारण मी ते नजरेसमोर बघितले त्यावेळेस. पण तुम्ही ते त्यावेळेला नजरेसमोर बघितलेलं आहे, पण तुमच्या सिनेमांमध्ये तो अँगल किंवा ती बाजू त्या काळातली, बिकॉज यू सेड की तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यातूनच इन्स्पिरेशन घेता, तर मग व्हायलन्स किंवा गँग वॉर अशा विषयांवर कधी सिनेमा करावासा वाटला का? नाही. ओके. अशासाठी नाही वाटला, कारण ते घरामध्ये ते वातावरणच कधी आयुष्यात नाही ना. आमच्या घरामध्ये आजोबांनी शिकवण दिली, की जी कुठली कलाकृती सादर कराल ती कधी कमरेखालची नसायला पाहिजे आणि एकत्र कुटुंबाने बसून ती गोष्ट बघायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे हेच संस्कार आमच्याकडे आले. दुसरं, मी त्यावेळेस खूप विनोदी पॅटर्न मध्ये काम करत होतो. म्हणजे मला त्यावेळेस आठवतं, की नाटक वगैरे आल्यानंतर लोक हळूहळू जे काय आपल्याला आपले हितचिंतक असतात ते येऊन सगळं छान करत असतो, पण थोडं काय कधीतरी सिरियस कर ना, काय हे काय जरा विनोदी फार होत आहे. तर मला नेहमी असं वाटायचं, की असं कसं ठरवू शकतो मी सिरियस करणार आता नाटक, तर ते मनापासून आलं पाहिजे. बरोबर. मला त्यावेळेस मनापासून ती विनोद मला त्यात सुचत होता आणि तो मी माझ्या श्रीमंत दामोदर पंत असो, तू मिमी असो, सई रे सई असो, लोचा झाला रे असो, गोपाळा रे गोपाळा असो, या सगळ्या नाटकातून तो विनोद मी सादर केला. बरोबर. आणि मला असं वाटतं, की तुमचे विचार आहेत ना, ते हळूहळू तुमच्या वयाप्रमाणे ते मॅच्युअर होत जातात.
पण मग त्याच वेळेस मी गंगाधर टिपरे पण केलं की. आता एक्झॅक्टली. ते विनोदी नव्हतं. विनोदी होतं म्हणजे इट वॉज अ ह्युमर. सिच्युएशनल. बट ते तुम्हाला टच इतकं करायचं की असं वाटायचं की अरे हे कधी विचारच नव्हता केला आणि डोळ्यात पाणी यायचं. हो. पण ते डोळ्यात पाणी आणण्यासाठी मला बॅकग्राऊंड म्युझिक किंवा ती बाई रडतेय असं काहीच दाखवावं लागलं नाही. खरं. शेवटी मला मनाप्रमाणे काय करावं असं वाटतंय हे महत्वाचं वाटतं. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे की सगळं नजरेसमोर असतानाही मला त्या गोष्टीमध्ये कधी रसच वाटला नाही किंवा मला तिथे तिकडे जावंसच वाटलं नाही. मला ती अत्यंत काळी बाजू असली आणि ती त्यावेळेस खूप ज्वलंत असली किंवा तेही खरं लाईफ होतं. हो. तरी मला असं वाटतं की मला त्याच्यातलं उत्तम जे लोकांसमोर सादर करावं असं वाटेल तेच मी केलं. खरं. आणि मला ना जरा हसलेलं आवडतं. ओके. इट्स बेटर. हां, म्हणजे आणि ना हं. दुःख आहे तो प्रत्येकाला आहे. बरोबर. म्हणजे डोळ्यातून पाणी यायलाच पाहिजे. मी कित्येक वेळा एकटा असताना रडतो की. मला आवडतं एकटं रडायला. मी कधी-कधी गाडी एकटा चालवत असेल तर मला खूप रडू येतं. आय डोंट नो. पण मला कुठल्या-कुठल्या गोष्टी आठवायला लागतात आणि मग आपल्या चुका आपल्याला आठवायला लागतात. त्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. बरोबर. पण मला जेव्हा-जेव्हा समोर कोणाबरोबर गप्पा माराव्याशा वाटतात, तेव्हा मला असं वाटतं की ते खूप वातावरण हेल्दी आणि पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. कारण आजकाल ना माणसांना पॉझिटिव्हिटीचीच गरज आहे. खरं. आज आज सगळेच ना आतून दुभंगलेले आहेत. आणि अशा वेळेस आपण जेव्हा एकमेकांसमोर येतो, तेव्हा आपण एकमेकांना हील जर करू शकलो ना, त्याच्यासारखं जास्त पुण्य नाही. करेक्ट. पण मग मला एक प्रश्न पडतो. तो असा की आता तुम्ही मराठीचं युअर कंटेंट, यू लीडिंग द कंटेंट, राइट? नाही, नाही. मी होतो. होता. मी फेब्रुवारीला रिझाइन आता. केलं. ओके. सो टेलिव्हिजनवर जे बघायला मिळतं आता, म्हणजे आपण गंगाधर टिपरे एकेकाळी केलेलं आहे. आता जे बघायला मिळतं, तर ते सत्याच्या जवळ आहे का? आणि लोकांना खरंच त्याच्यातून रिलीफ मिळतो का? म्हणजे फॅमिलीज बसून ते बघतात, पण व्हॉट डज इट गिव्ह द ऑडियन्स असं वाटतं? 2 उदाहरणं देतो. एक याची जी अ, प्रक्रिया सुरू झाली ना, म्हणजे आजही गंगाधर टिपरेवर प्रेम करणारे आणि त्याच्याबद्दल आपुलकीने बोलणारे, बोलणारे. हां. भरभरून बोलणारे हां. आजही मला भेटतात आणि आजही मला विचारतात, की तुम्ही गंगाधर टिपरे बंद का केलीत? हं. जे प्रभावळकरांचं आणि माझं एकमत होतं, हां. की प्रभावळकर मला म्हणाले होते, दिलीप भैय्या, की "केदार कधी बंद करणार सीरियल?" पहिल्याच दिवशी विचारलं. हां. आणि तेव्हा आठवड्याला एकदाच लागायची. एकदाच लागायची. हां. तर मी काय कॉन्फिडन्स माझा असेल तेव्हा मला माहित नाही. 175 एपिसोड्स. हां. एवढे होणार या पुस्तकावर? म्हटलं नाही, आपण इलॅबोरेट. वेगवेगळ्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करू, पण कॅरेक्टर्स हीच असतील. 175 म्हटलं हो. 3.5 वर्ष आम्ही ती एपिसोड्स करत होतो. 175 ला बंद केली आहे सीरियल. हो. जेव्हा टीआरपीला टॉपला होती. बरोबर. आणि अख्खं चॅनल माझ्या सेटवर येऊन बसलेलं होतं. माझ्या सेटवरचे सगळे कलावंत फक्त दिलीप भैय्या सोडले तर माझ्यावर नाराज होते. कारण बंद करत होतो. कारण मला प्रभावळकरांनी सांगितलं होतं, की केदार कधी बंद होतंय त्यापेक्षा का बंद केली हा प्रश्न जास्त छान आहे. आणि जो आजही मला लोकं विचारतात, का बंद केलीत? का बंद केलीत? तेच पाहिजे होतं आयुष्यभर म्हणून. आणि त्याच्यानंतर आज जर टिपरे मी केली ना, तर टीआरपी नसेल त्याला. आणि खूप गांभीर्याने बोलतोय. कारण प्रेक्षकांना ती खूप आवडते. चॅनलचे हेड म्हणून पण मी नेहमी प्रत्येकाला विचारायचो, कुणाच्या घरामध्ये ते मशीन मी बघितलंय टीआरपीचं? मलाच आजपर्यंत एक माणूस मला भेटून येऊन सांगितलेलं नाहीये, की आमच्या घरामध्ये ती मशीन आहे. पण एक संस्था आहे, की जी दर गुरुवारी आकडे मांडतात आणि त्या आकड्यांवर त्याचं प्रेझेंटेशन ठरतं पुढचा आठवडा. त्यामुळे तुम्हाला कधी-कधी अशी ही गोष्ट जाणवते, की अरे वाह! सीरियल खूप छान सुरू झाली. आणि मग 3 आठवड्यानंतर त्याचा ट्रॅकच अख्खाच्या अख्खा बदलला जातो. पूर्ण. हो. बिकॉज आपल्यावर, आपल्या काय म्हणतात कॉन्टेंटवर किंवा कलात्मकतेवर मार्केटिंगचा खूप मोठा एक पगडा आता आहे. बरोबर. मला प्रभावळकरांनी टिपरे सुरू असताना सांगितलं,
केदार, नाही म्हणायला शिक. हं. आणि यांच्या हातातलं भावलं होऊ नको आयुष्यात खरंय, अगदी खरंय. मार्केटिंगच्या. हं. नाहीतर मग तुझ्यातलं जी एक कलावंत आहे ना, तो लवकर मरून जाईल. हे बरोबर. मला प्रभावळकरांनी 2001-2 ला सांगितली होती गोष्ट. हं. जी मला जेव्हा मी मराठी सांभाळायला घेतलं, मी काही फार झेंडे लावलेत असं माझं मत नाहीये. पण मी कटाक्षाने काही गोष्टी पाळण्याचा प्रयत्न केला. पण मला त्यावेळेस ते खूप जाणवलं, हं. की आपल्याकडून कितीही चांगलं करण्याचा प्रयत्न आला, तरीही शेवटी मी खूप मनापासून अभ्यास केला. पण परीक्षेत माझे मार्क आले नाहीत. हं. त्यानंतर आई-वडील तुम्हाला जे सांगतात, हं. की बघ इकडे तू लक्ष नाही दिलंस, इकडे तू लक्ष नाही दिलंस. मग हळू ना जो मनापासून अभ्यास होतो ना, तो ना हळू ना टेक्निकल अभ्यास होतो. टेक्निकल होतो. बरोबर. सो आता ना टेलिव्हिजन टेक्निकल व्हायला लागलंय. हं. हं. याचा अर्थ सिरियल्स सगळ्याच वाईट आहेत असं माझं म्हणणं नाहीये. हं. पण त्याच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते कोणीतरी त्यांना फीडबॅक देतोय त्याचा आणि त्याप्रमाणे ते बदलतंय. हं. 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 आणि मग ते बदलतंय ते ना मग दिग्दर्शकाच्या हातात. दिग्दर्शक तर नाहीच आहे. बरोबर. हो. म्हणजे जर त्याला फक्त मिनिटंच काढायची असतील दिवसातली, तर की त्याला एवढी मिनिटं तुझी. हं. आणि मी असे डिरेक्टर बघितलेत. मी जेव्हा कलर्स मराठीला होतो तेव्हा या दिग्दर्शकाला आम्ही काढतोय. म्हटलं का? चांगलं करतोय की तो. नाही, तो तेवढी मिनिटं देत नाही. हं. म्हटलं अरे, पण त्या प्रोड्युसरच्या पण हातात काही नाहीये गोष्टी. नाहीये. बरोबर. त्यालाही सगळा प्रपंच आणि आपण जेव्हा प्रोड्युसर जर जपला, तर 100 लोकांचं युनिट जपलेलं असतं. खरंय. त्यामुळे आपल्याला 100 लोकांच्या युनिटचा विचार करून काम करावं लागतं. अगदी. आणि मी एक तुम्हाला उदाहरण देतो, जे 2010 ला मला जाणवलं, की हळू टेलिव्हिजन बदलतंय. माझं ऑफिस होतं बँड्राला. हं. आणि माझं ऑफिस होतं आणि ते काय म्हणतात रहिवाशी जे राहतात ना, त्या रेसिडेन्शियल मध्येच माझं ऑफिस होतं. हं. आणि ऑफिस नव्हतं. मी खूप छान एक जागा आणि बसायचो आम्ही, गप्पा करायचो, तिथेच एडिट व्हायचं असं. बाजूला माझ्या एक घर होतं. भिंतीला भिंत लावून. हं. आणि ते घर कसं होतं माहिती ना, दरवाजा उघडला ना तर रेल्वेचा डबा असतो ना तसं. म्हणजे एक खोली, मग अजून एक खोली, मग किचन. हं. तर ही जी पहिली आहे गॅलरी, त्याच्यामध्ये त्यांची मुलगी झोपायची, छोटी हं. मुलगी होती. म्हणजे त्यांचं हं. एक लाईफ होतं. मधल्या याच्यामध्ये टीव्ही होता. हं. मग किचन होतं आणि हं. मागे गॅलरी दिसायची. पण असं दिसायचं घर ते. हं. त्या घरामध्ये 4 लोकं राहायची. आई-वडील, त्यांची मुलगी आणि त्या वडिलांची आई. हं. जी त्यावेळेस 70ची असेल. सकाळी 8 वाजता ती मुलगी जी होती छोटीशी, ती शाळेत जायची. ती काहीतरी संध्याकाळी 4:30-5 ला यायची. 9 वाजता हे आई-वडील जे होते, त्या मुलीचे, ते सकाळी निघायचे डबा वगैरे घेऊन आणि ते संध्याकाळी 5-6 वाजता घरी यायचे. हं. त्या आजी एकट्याच होत्या. हं. आणि ना तर रोज ना, माझ्या ऑफिसच्या भिंतीच्या पलीकडे आवाज जाईल एवढ्या मोठ्याने टेलिव्हिजन लावून दुपारच्या बसायच्या. बरं. अच्छा. आवाज येत राहायचा. हं. पण आपण नाही बोलू शकत ना, कारण शेवटी बरोबर. हं. तर आमच्या त्या ऑफिसच्या बाहेर अशी गॅलरी होती, त्यांची कॉमन गॅलरी होती, जिथे आम्ही बाहेर गप्पा मारत बसायचो. आणि एक दिवस त्या आजी तिथे बसल्या. आणि मी त्यांना विचारलं, की "आजी आज बघत नाही तुम्ही हं. टीव्ही?" "नाही, नाही." म्हणाली, "बसले आता जरा." तर मग मी त्यांना विचारलं, म्हटलं, "तुम्ही ना एवढा मोठा आवाज ठेवता टेलिव्हिजनचा आणि मी एकदा तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही तर फार गॅलरीत होता, हां. किचनमध्ये. एवढा मोठा आवाज का ठेवता?" ते म्हणाले, "काय घरात कोणी नसतं ना. टेलिव्हिजन असला आणि तो जर एवढा मोठा आवाज असला ना, की वाटत राहतं घरात कोणीतरी आहे आहे. आणि कोणीतरी बोलतंय माझ्याशी. वाह! हे भीषण आहे." ॲक्चुअली. हो. सो आपल्याला जे वाटतं ना, त्यात तो जो ढाणा ढाणा ढाण ढाण सगळं म्युझिक येतं ना, हे हे आज सगळं विखुरलंय ना, त्यांचं ते मनोरंजनाचं साधन आहे. हं. हं. खरंय. आणि परत परत तुम्हाला मी सांगतो, याचा अर्थ टेलिव्हिजन वाईट नाही. कारण टेलिव्हिजन हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. हो. आणि ते तुमच्या घरापर्यंत फुकट असलेलं असलेलं माध्यम. माध्यम आहे. हं. नाटकाचंही तिकीट करावं लागतं आणि सिनेमाचंही सिनेमाचंही तिकीट काढावं. काढावं लागतं. यावेळेस आपल्या घरामध्ये नॉमिनल पैशांमध्ये ते मनोरंजन 100 हं. चॅनल्सच्या रूपाने येतंय. त्या गोष्टीचा आज काय बघायचं
हम्म. हे जर कोणीतरी दुसरे जर ठरवत असतील, हे कधी ना कधीतरी थांबेल आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप चांगल्या कलाकृती बघायला मिळतील. हम्म. त्याहीपेक्षा मी चॅनल म्हणून जेव्हा ती जबाबदारी घेतली तेव्हा मी असा विचार केला आणि मी त्या माझ्या सगळ्या सिनियर्सना सांगितलं होतं, हम्म. की मी जोपर्यंत आहे ना, मला बाकी सगळं ठीक आहे, कारण शेवटी काय ते बदलावं लागतंच. बरोबर. एक सिरियल माझ्या मनाप्रमाणे मला करू द्या, हम्म. जी विनोद लवेकर बरोबर मी केली, इंद्रायणी नावाची. हम्म. आणि ती त्याला जशी पाहिजे होती ना तशी केली. बरोबर. चिन्मय मांडलेकरने लिहिली होती. त्यांना जशी वाटत होती ना तशी ती सादर व्हायची. हम्म. त्याच्यामध्ये त्या मुलीवर अत्याचार होतोय आणि हे होतोय आम्ही असं काहीच दाखवलं नाही. राईट. ती एक संत संप्रदायातली मुलगी मुलगी. आणि हा. तिचा एक जीवन. हम्म. आणि ती लहान होती, कारण त्याच्यानंतर आता ती मोठी झाली तोपर्यंत मी हम्म. चॅनलमधून बाहेर पडलो होतो. पण ती तोपर्यंत लहान होती जोपर्यंत मी होतो तिथे. आणि मला असं वाटतं ना, की प्रत्येक चॅनलच्या हेडनी ना, जर 8 शो असतील ना, तर 1 शो स्वतःसाठी करावा. ज्याच्यामध्ये तो चॅनलचा हेड म्हणून काय आहे, हे लोकांना कळेल. बरोबर. मग त्याचा फायदा तोट्याचा विचार नाही करायचा. हम्म. मग त्यांनी आपल्या मॅनेजमेंटना एवढं पटवायचं, की या स्लॉटचा ना कमी येईल ना टीआरपी, तरी चालेल. पण कुठे ना कुठेतरी त्याच्यातली एक कलात्मकता तरी जागी राहू देत. खरंय. जो मी माझ्या निमित्ताने प्रयत्न केला आणि माझे सगळे बॉस जेवढे होते, सुषमा राजेश म्हणून होते आमच्या क्लस्टर हेड, किंवा माझे बॉस होते आलोक जैन नावाचे, केविन वाझे म्हणून बॉस होते माझे. त्यांनी मला खूप बॅकिंग दिलं होतं त्यावेळेस. किंबहुना त्याच्यापेक्षा मोठं बॅकिंग दिलं मला बिग बॉस करताना. जेव्हा सगळे मार्केटिंगची लोक त्या मीटिंगमध्ये बसल्यानंतर बिग बॉस करू नका असे सांगत होते, कारण पहिल्या 4 सीझनला एवढं त्यांना रेव्हेन्यू मिळाला नाही. राईट. पैसे नाही मिळाले आणि शेवटी कुठलंही चॅनल नुकसान मधल्या गोष्टी नाही सादर करणार. पण या लोकांनी मला बॅकिंग दिलं, की माझी इच्छा होती बिग बॉस करायची आणि मला असं वाटतं तो फॉर्मॅट चालेल. म्हणून यावेळेस जो ज्या पद्धतीने झाला, फॅन्टॅस्टिकच. स्वामींची कृपा. आपण नाही, याच्यात इंडोमॉलचा खूप मोठा हातभार आहे आणि चॅनलची टीम जी होती ना आणि कंटेस्टंट्स, ऑफकोर्स फार फार मजा आणली या सगळ्यांनी. आणि एक प्रश्न मला 100 लोक विचारतात, या पॉडकास्टच्या निमित्ताने उत्तर देऊन टाकतो. अजिबातच स्क्रिप्टेड नसतं बिग बॉस. आय नो. याची मला किंचित प्रत्येक जण असताना तिथे बसलेलं, अरे स्क्रिप्टेड कोणी कोणाला भेटत नाही. आम्ही आमचा एक वे ठरवलेला असतो आणि त्या वे मध्ये त्या लोकांना आम्ही टाकतो. बरोबर. कुठला गेम खेळायचा आहे, त्या गेम मध्ये शेवटी ना 2 दिवस ना नाटकं करू शकतात. तिसऱ्या दिवशी त्यांच्या आतला जो खरा माणूस तो बाहेर यायला येतोच. आणि जे सादर होतं 24 तासातलं, 24 तास मधलं, ते 1.5 तास तुमच्या समोर येतं. त्यामुळे एडिट करताना आम्हाला त्याच्यातले चांगले चांगले जे काही महत्वाचे एंटरटेनमेंटचे पॉइंट्स आहेत ना, ते जुळवून जेव्हा आम्ही सादर करतो तेव्हा लोकांना असं वाटायला लागतं हे स्क्रिप्टेड आहे. तर तसं नसतं. हा माणूस असा वागला, याचा कुठेतरी एक म्हणजे त्याचा एक टेक ऑफ कुठेतरी मिळालेला होता. पण जो टेक ऑफ आहे ना, तो दाखवायचा नव्हता, कारण तो एंटरटेनिंग नव्हता. त्यामुळे मी तुमच्यावर अचानक ओरडलो, हेच दिसलं असेल तर ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की 24 तासातला आम्ही 1.5 तासात दाखवतो. करेक्ट. याचा अर्थ ते 1.5 तास आम्ही त्यांच्यावर नाटक नाही बसून घेतलंय, की आता आम्ही लावलाय कॅमेरा इकडे चिडा, कोणीच कोणाला भेटत नाही. इट इज नॉट स्क्रिप्टेड. ओके, गॉट इट. मला एक असं वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये ती सगळे जण जे मेंबर्स असतात ते इतके दिवस एकत्र बाहेरच्या जगाशी काहीही कॉन्टॅक्ट नसताना राहतात. राईट. आपल्या आयुष्यामध्ये आपले आई वडील, त्याच्यानंतरची महत्वाची जी फळी आहे ती मित्र, जे तुम्ही 2 नावं घेतली, भरत जाधव आणि अंकुश चौधरी. सो आता अंकुश बरोबर 50 वर्षांची मैत्री आहे. तर सॉरी, पण अंकुश त्या निमित्ताने वय कळलं असेल. दॅट्स ओके. पण बट ही डझंट लुक. बट शेवटी काय माहिती ना, मी सांगू अंकुश, यू नो हू टू कॅश. ओके. सो मला हे विचारायचं आहे की ह्या 50 वर्षात काय कशी इव्हॉल्व्ह होत गेली मैत्री? म्हणजे असे काही पिरियड्स आले का की आपण संपर्कातच नाही आहोत, किंवा मला आता ह्याचा खूप रागच आलाय, आता मी बोलतच नाही ह्याच्याशी काही दिवस वगैरे असं? अंकुश बरोबर नाही झालं. ओके. कारण 50 वर्ष आम्ही
ज्या पद्धतीने राहतोय, राहणार अजून 50 वर्ष आमची इच्छा आहे, माहित नाही. बट अंकुश बरोबर नव्हतं झालं. वाद संवाद जो काही झाला होता तो भरत बरोबर नक्कीच झाला होता. त्यामुळे हे मी नामंजूर करणार नाही की आपल्या मैत्रीमध्ये त्या गोष्टी पण घडतात. मला चांगलं आठवतंय, जवळजवळ 9 महिने मी भरतला सी थ्रू बघायचो आणि भरत माझ्याच बिल्डिंगमध्ये राहायचा. मी 8व्या मजल्यावर राहायचो आणि भरत काहीतरी 10व्या मजल्यावर राहायचा आणि आम्ही खाली उतरायचो. हे सहीच्या अगोदरची गोष्ट आहे. म्हणजे समजा तुम्ही एक 2000 सालची वगैरे गोष्ट असेल, तर काही मतभेद, काही मिसअंडरस्टँडिंग्स दोघांच्याही बाबतीमध्ये झाल्या होत्या. जिथे भरत समोरून येताना मी असं समोरून चालत जायचो आणि मी बघायचो पण नाही त्याच्याकडे, तो पण नाही बघायचा. ओके. आमचे कुटुंब एकमेकांबरोबर बोलायचे. म्हणजे माझी बायको त्याच्या बायकोवर बोलायची, कारण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत होतो. पण मी भरत बरोबर बोललो नाही आणि भरत पण माझ्याशी बोलला नाही. आणि मग 9 महिन्यानंतर 8-9 महिन्यानंतर अशी गोष्ट घडली की जिथे कळलं पण नाही आणि परत बोलायला लागलो. आणि मग परत आम्ही एकत्र आलो. सो तो एक पिरियड होता भरत बरोबर. पण तो कशाबद्दल होता हे आत्ताही मला नाही आठवत. मला वाटतं भरतला पण नाही आठवणार. करेक्ट. हा, मिसअंडरस्टँडिंग झाल्या असतील कुठल्या तरी गोष्टीमुळे. दुसरं, आमच्या तिघांच्या याच्यामध्ये ना आम्ही ना अवलंबून नाही आहोत. मी बरोबर मैत्री करतो का तर भरत मला काम देईल. मी अंकुश बरोबर मैत्री करतो का तर अंकुश माझं नाव सुचवेल डिरेक्टर म्हणून. असं हे अवलंबून नसल्यामुळे तो एक प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे ती मैत्री ना अपॉर्च्युनिटीज नाही झाली. म्हणजे हा माणूस मला उपयोग असा आहे म्हणून मैत्री मी करेन, असं आमच्या तिघांमध्ये नाही झालं. दुसरं, व्यवहार आम्ही उत्तम क्लिअर व्यवहार मध्ये असतो. असेही प्रसंग येतात की जिथे मी अंकुशला फोन करून सांगतो की मला जरा पैशांची गरज आहे, असे आले असतील मागे खूप वेळा, पण त्यावेळेस ती गोष्ट बघतो की ते पैसे त्याच्याकडे परत जातील. किंवा भरत आजही नाटक माझं करत असेल तरी त्याची जी रॉयल्टी असेल ती रॉयल्टीचा सगळा हिशोब तो मला पाठवतो. त्याच्याबद्दल मी कधी त्याला भाष्य पण करत नाहीये. किती ती मैत्रीमध्ये ना ते सगळं गोष्ट वेगळीच आहे. बरोबर. त्यामुळे तोही भाग नाहीये. आणि आमच्या घरच्यांचा विश्वास खूप आहे, जो खूप सुरुवातीला इतका विश्वास असायचा की मी जेव्हा घरातून निघायचो आणि मी म्हणायचो की मी भरतकडे जातोय, तर कधीच आडकाठी नव्हती. किंवा भरतही त्याच्या घरी जर सांगितलं असेल की मी अंकुशकडे आम्ही जातोय, कधीच नव्हती. असं तिघांच्याही घरामध्ये वातावरण होतं. त्यामुळे आज आमच्या बायका यांना सगळ्यांना माहितीये की आम्ही तिघही असे काही फार पार्टीवाली लोक नाही आहोत की पण एक मात्र खरं, आम्ही तिघं जर एकत्र आलो तर मात्र सकाळ होते. तर तुमचं लव्ह मॅरेज होतं ना, तर आम्हाला मिसेस बेला केदार शिंदे यांच्याबद्दल सांगा. ती आमच्या लोकधारामध्ये होती. ओके. 2 वर्ष मी तिच्या मागे होतो. अच्छा. 2 वर्षांनी ती मला हो म्हणाली. 5 वर्ष आमचं अफेअर होतं. आणि 96ला आम्ही लग्न केलं. त्यामुळे आता तुम्ही हिशोब करा की इतकी वर्ष आमच्या लग्नाला झालेली आहेत. 29 वर्ष आता कंप्लीट झाली, 30वा सुरू आहे. आणि माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की मी जेव्हा शून्य होतो, आता खूप आहे असं नाही, पण मी जेव्हा शून्य होतो, काहीच करत नव्हतो, फक्त एकांकिका स्पर्धेत काम करायचो आणि बक्षिसं मिळवायचो, त्यावेळेस एका बिझनेस फॅमिलीमध्ये येऊन तिने त्या मुलावर विश्वास ठेवला की तिचं ते विजन होतं की या मुलाचं नक्की काहीतरी होणार. म्हणजे इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टाइम. म्हणजे मी कधी आत्ता विचार करतो, मी तिला पण विचारतो की काय असेल तुझ्या मनामध्ये, कारण हा विचार आता खूप आपण काय मिळेल असा विचार करतो. पहिल्यांदा लग्न करायचं झालं तरी सेटल आहे का, घर आहे का, नोकरी आहे का, असे असंख्य, कारण त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. खरंय. एक मुलगा जो काहीच करत नाहीये, जो आजोबांच्या घरी राहतोय, पैसे कमवतच नाहीये, अशा व्यक्तीबरोबर मी लग्न करते. आम्ही 23 वर्षाचे होतो दोघंही. सो
इट वॉज मिरॅकल फॉर मी. आय कॅन इमॅजिन. अँड इट इज मिरॅकल फॉर मी. ओके. आणि आणि आजोबांचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यावेळेचे माझे फोटो बघितलेत ना, हं. तर मी म्हटलं आशिया, आणि ती आजही सुंदर दिसते, तेव्हा तर म्हणजे सुंदरच दिसते ती. हं. मी माझे फोटो बघून विचारतो, काय तू बघितलं होतं या मुलामध्ये? ओके. सो जेवढे वर्ष करिअर झालं त्याच्याही पेक्षा जास्त तुम्हाला त्या ओळखतात असं खूपच. आपण म्हणूयात. पण मग एखादं कॅरेक्टर, एखादी घटना अशी तुमच्या रिलेशनशिप मधून इन्स्पायर्ड आहे? म्हणजे गंगाधर टिपरेचं तुम्ही सांगितलं की बरेचसे कॉन्व्हर्सेशन्स तिथे होते. नाही, मी हे पण सांगितलं ना, आमच्या आजोबांकडे आम्ही राहायचो हम्म. त्यावेळेस आम्ही तो बांगड्याचा सीन जो आहे, हो, तर हो. अशा खूपशा गोष्टी किंवा असं खूप रिलेट होणाऱ्या गोष्टी माझ्या कलाकृतीत दिसलेल्या आहेत. आता मी ते पॉइंट आउट न करू शकत की ही गोष्ट होती, ही गोष्ट अशी, होती. असं नाही Right. होऊ शकत. हं. बट ते स्तर दिसत राहतात. म्हणजे आता अगबाईमध्ये ती जी हिरोईन आहे ती सुखवस्तू घरातली आहे, हम्म. आणि ती एका चाळीतल्या मुलाबरोबर जेव्हा तिच्या घरी विरोध होता आणि ती पळून जाऊन लग्न करते आणि घरच्यांनी तिचा संबंध अख्खाच्या अख्खा तोडलेला आहे, तोडलेलं आहे. आणि हिच्या मनामध्ये सतत एक वाटतं की वडील पण आता गेले, मला एकदा तरी आईकडे जायचं, आणि तोपर्यंत नवऱ्यानी असं करून ठेवलंय की आता जायचंच नाही, आता संबंधच नाही, आणि मग हम्म. त्याला बायकांच्या मनातलं ऐकू येऊ लागतं, आणि मग तो बायकोच्या मनातलं ऐकू येऊ लागतं, आणि तो अचानक तिला तिथपर्यंत घेऊन जातो. हम्म. हे जे आहे ना, या सगळ्या गोष्टी, सगळंच काय असं घडलं नव्हतं. माझ्या बरोबर. बाबतीत एक गोष्ट मस्त घडली होती. हम्म. आमचं लग्न आम्ही पळून सकाळी 9 वाजता आम्ही ठरवलं आणि दुपारी 11 वाजता लग्न केलं. बरं, रजिस्टर्ड. रजिस्टर. ओके. मग अंकुशने आमचं लग्न लावलंय, भरतनी भाऊ म्हणून बेलाची सही केली, सही केली. आणि 3-1 महिने तिच्या घरच्यांशी संबंध नव्हता. त्याच्या अगोदर मला माझी पहिली रात्र खूप चांगली आठवते, कारण ती माझ्या फिल्ममध्ये पण आहे. बरं. यंदा कर्तव्यामध्ये हं. जी ते दोघं हनीमूनसाठी एकत्र येत असतात आणि ती बाबा म्हणून रडायला लागते, स्मिता शेवाळे, असा अख्खा सीन होता. हो. सेम सीन माझ्या आयुष्यात घडलाय. कारण हं. 5 वर्ष आमचा अफेअर होता, आणि त्या रात्री पण मी तिला कन्फर्म सांगण्याचा प्रयत्न करत होतो, अगं मी तुला सांभाळीन, तू नको काळजी करू, कारण ती बाबा म्हणून रडत होती. हं. तिचं वडिलांवर अत्यंत प्रेम प्रेम. होतं. सो हे सगळं सुरू असताना 3-1 महिने काही संबंध नव्हता, आणि मग आम्हाला बोलवलं त्यांच्या घरी, आणि जेवण वगैरे दिलं. तिचे वडील होते, वडिलांनी सांगितलं की आम्हाला जरा खटकलं की तुम्ही असं केलं वगैरे. तर म्हटलं ती वेळ नव्हती आणि तेवढं अक्कल पण नव्हती मला हे सगळं बोलायची. तर सासूबाई आतमध्येच होत्या आमच्या, आणि मग थोड्या वेळाने सासूबाई बाहेर आल्या निघताना. तुम्ही नमस्कार करायला होतो, 3 पावलं मागे गेली सासूबाई माझी. मला एकदम क्योंकि सास भी कभी कभी बहू बहू थी, थी. त्याचीच आठवण आली. हं. म्हणजे माझं वर असं म्हणजे मी टिल्टअप झाला माझा कॅमेरा अख्खाच्या अख्खा, आणि मी तिथेच मनात ठरवलं की एक वेळ अशी येईल की तुम्ही, आणि आज ती एक्झॅक्टली वेगळी गोष्ट आहे की कदाचित ती त्यांच्या मुलीवर पण एवढं प्रेम करत नसेल जेवढं माझ्यावर करतात. वाह! किती छान. ही ट्रॉफी सगळ्यात महत्वाची माझ्या मते. सो मला हे सांगायला आवडेल की तुमच्या फिल्म्सचं जे आम्हाला अट्रॅक्शन वाटतं त्याच्यातला खूप मोठा भाग, म्हणजे फिल्म रिलीज व्हायच्या आधी जे अट्रॅक्शन वाटतं त्याच्यातला खूप मोठा भाग हे गाण्याचा असतो. आणि अजय अतुल हॅव बीन अ कॉन्स्टंट इन युअर सिनेमा. नॉट कॉन्स्टंट. पहिले 2 सिनेमे, आणि आम्ही 17 वर्षांनी महाराष्ट्र शाहीरमध्ये काम केलं. करेक्ट. पण दे वर ऑल लँडमार्क. बट इट वॉज व्हेरी टफ. 17 इयर्स आम्ही एकमेकांशी संपर्कातच नव्हतो, बोलत पण नव्हतो. का, असं काय झालं? काय माहिती नाही, काय आमच्या तिघांमध्ये, अजय अतुल आणि माझ्यामध्ये काय, पण आम्हाला कळलंच नाही. आम्ही ज्या दिवशी आलो ना, भेटलो महाराष्ट्र शाहीरसाठी, तर बघताना असं वाटेल लोकांना की आदल्या दिवशी भेटलेत. सो कधी कधी तेच असतं ना की आपल्याला हे सगळ्याला स्क्रीन प्लेवर आपला जो परमेश्वर आहे, स्वामी आहे, ते लिहून ठेवत असतात, आणि मग त्या स्क्रीन प्ले प्रमाणे आपल्याला वागावं लागतं. आपल्याला असं वाटतं की आपण करतोय, ते कधीच नसतं. कुठलीच गोष्ट आपण करत नाही. राईट. तर हे पण त्या स्क्रीन प्ले मध्ये लिहिलेले असेल गोष्ट. पण लँडमार्क गोष्टी माझ्या आयुष्यातल्या करताना अजय अतुल माझ्याबरोबर, त्याचा जास्त आनंद. अगबाई असेल, जत्रा असेल, आणि आता महाराष्ट्र शाहीर. कारण महाराष्ट्र शाहीर करताना अजय अतुल आल्याने ती फिल्म कुठच्या कुठे गेली, आणि त्याच्याबद्दल
बाबांबद्दल त्यांच्याही मनामध्ये आदर तेवढाच आणि प्रेम तेवढंच होतं. त्यामुळे मला चांगलं माहितीये की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी परत एकदा घडलो. ओके. तर त्यांच्याबद्दल बाबांबद्दल, आजोबांबद्दल मला एक अशी आठवण की जी राहिली आणि ती कधीच पुसली जाणार नाही. मल्हारवारीचं रेकॉर्डिंग. ओके. तुम्ही मल्हारवारी ऐकलं असेल ना? हो, हो. मल्हारवारी बाबा सुरू करतात. हो. मल्हारवारी मोतियान आणि मग हळूहळू अजय त्याला जॉईन होतो. खरं अख्खं गाणं मल्हारवारी आणि उदे गावा उदे हे सगळं बाबा गाणार होते. बर. 2004 सालची गोष्ट आहे. तेव्हा त्यांचं एज तसं झालं होतं. ते 2 तास फक्त मल्हारवारी मोतियानी द्यावी भरून तो जो अंतरा आहे ना तेच गात होते. आणि ना मला एकदा म्हणाले की काय केदार मला दिसतंय रे आवाज नाही पोचत आहे तिथे. सो माझ्यासाठी ना ते खूप असं मला त्यांचा आवाज कैद करायचा होता माझ्या पहिल्या सिनेमामध्ये. हेच माझ्या डोक्यामध्ये होतं. राईट. आजही टाईप केल्यानंतर मल्हारवारी म्हटल्यानंतर शाहीर साबळे अजय अतुल असं येतं. मग आता काय करायचं? मग बाबांना 2 तास मी गाऊ दिलं आणि मग सांगितलं बाबा नंतर बघूया आपण आरामात करूया आणि त्यांना मी गाडीने पाठवून दिलं आणि मी अजयला म्हटलं तू गा. तर आता प्रॉब्लेम असा आहे की अजय म्हणाला की माझ्या पट्टीत नाहीये हे खाली आहे माझ्यासाठी. तर आता काय करायचं याच्यावर अजयनी तोड काढली आणि ते गाणं झालं. ती तोड अशी आहे मल्हारवारी एका पट्टीत सुरू होतं. मल्हारवारी मोतियान द्यावी गड जेजुरीचे आम्ही रहिवाशी झालं सगळं आणि मग त्याचा कोरस पाडायचं उध 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 तिथून ना स्केल चेंज येते उध 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 आणि पुढचं अख्खं गाणं आहे ना उध गाम उध हे वेगळ्या स्केलमध्ये केलं अजयने आणि मग अजय गाऊ शकला. आणि हे सगळं झाल्यानंतर मिक्सिंग झाल्यानंतर मला चांगलं आठवतं माझ्या गाडीमध्ये मी बाबांना बसवलं आणि मी म्हटलं आता गा आणि बाबा असं ऐकत होते आणि जिथून ती स्केल चेंज झाली आणि माझ्याकडे असं बघितलं अच्छा मी इतका खाली गायला लागलो होतो. ओ या म्हटलं यार आणि अजय मागे होता अजय अतुल दोघंही होते. आम्ही त्यांना समजावलं की नाही ते अजय गाणार होता ना थोडं पिच त्याचा वर केला. पण त्यामुळे जेव्हा ते गाणं ऐकतो ना मला माझी असंख्य पिक्चर मधली गाणी अप्रतिम लोकांनी रिसीव्ह केलेली आहेत. पण सगळ्यात जास्त मल्हारवारी बाबांना रिसीव्ह केलं ना त्याचा आनंद जास्त आहे आणि त्याच्याबद्दल मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन. दॅट वॉज मॅन. राईट राईट. मला एकदम इमोशनल झाले मी. आता आपण आपल्या एपिसोडच्या शेवटच्या सेगमेंटकडे येतो. ती सेगमेंट आहे सानविवी. सानविवी. आपण पूर्वी पोस्टकार्डवर पत्र लिहायचो. सो आत्ता जर तुम्हाला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की तुम्हाला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहा तर तुम्ही कोणाला लिहाल आणि काय लिहाल? दॅट पर्सन कॅन बी फ्रॉम पास्ट फ्युचर व्हॉट एव्हर. बापरे. कारण मी त्याच्या विरोधात आहे पत्र लिहिण्याच्या आपल्या जवळच्या लोकांच्या. कारण आमच्या घरामध्ये एक गोष्ट खूप छान मार्क केली मी बाबांकडे राहताना. बाबांची मुलं त्यांची बहिणीची मुलं हे सगळे बाबांबरोबर राहिलेत आणि आयुष्यामध्ये आपल्या घटना घडतात आणि आपण दुरावतो आणि दुरावले पण आल्यानंतर मला या व्यक्तीबद्दल काय वाटतं असं असंख्य बाबांची पत्र बाबांकडे आली. त्यांच्या मुलींनी लिहिलेली मुलांनी लिहिलेली त्यांच्या बहिणीच्या मुलांनी लिहिलेली अशी पत्र आणि त्याच्यात त्यांच्यावर कसा अन्याय झाला आणि बाबा तुम्ही कसं असं खूप लिहिलेलं होतं. ते मी त्याच्यामुळे डोक्यात ठरवलं होतं की किती काही झालं आयुष्यात तरी बाबांना पत्र लिहायचं नाही. म्हटलं इतकं दुरावले पण जरी आलं आणि उद्या बाबा आणि मध्यंतरी म्हणजे एक काळ असा होता की 2012 पासून ते बाबा जाईपर्यंत 15 पर्यंत मी त्यांना भेटलो पण नव्हतो
आणि अचानक बाबा गेल्याची बातमी आली आणि मी पोचलो. त्यामुळे मी त्यांना तिथेच बघितलं होतं, डायरेक्टली ठेवलेलं. सो पत्र बाबांना लिहिणार नाही, कारण बाबांच्या साठी मी एक सिनेमा केला आणि मला जे म्हणायचं होतं ते मी जास्तीत जास्त त्याच्यात म्हटलेलं आहे. पण मी पत्र कोणाला लिहीन? मी रसिक प्रेक्षकांना लिहीन. ओके. सान विवी आजपर्यंत भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमाचा उतराई मी आयुष्यात होणार नाही. कारण मला तुमच्यासाठी काम करायला फार आवडतं आणि माझा कसोशीने प्रयत्न राहील की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमचं मनोरंजन करत राहीन. मी खूप काही गोष्टी चांगल्या केल्यात, त्यावेळेस तुम्ही खूप पाठीवर हात फिरवलेला आहे. काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या आहेत, तेव्हा माझे कानही पिरगळलेले आहेत आणि ते तुम्ही करत राहा, कारण त्याच्यामुळेच मी जिवंत आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुमच्यासाठी जिवंत आहे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रेक्षकांना मी कधी कुठल्या माझ्या कलाकृतीतून दिसलेलं नाहीये. बेसिकली जेव्हा जेव्हा दिग्दर्शक अभिनेते असतात तेव्हा ते दिग्दर्शक म्हणून पण ओळखले जातात. पण तुमचं खूप कौतुक मला कधी कधी असं वाटतं की मी जेव्हा रस्त्यातून फिरत असताना तुम्ही मला थांबवता आणि तुम्ही माझ्यावर फोटो काढता किंवा तुम्ही आपुलकीने माझ्याशी बोलता, तेव्हा मला जाणवतं की माझी कलाकृती तुम्हाला आवडली होती आणि मग तुम्ही तो सर्च मारलेला आहे की केदार शिंदे दिसतोय कसा. सो हे जे कनेक्शन माझ्या बाबतीतलं तुमचं आहे, हे आयुष्यभर असंच राहो आणि माझ्या तमाम प्रेक्षकांवर स्वामींची कृपादृष्टी राहो. जे जे माझ्या आयुष्यात मला नाही मिळालंय आणि मिळणार नाही असं वाटतंय, ते स्वामींनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळवून द्यावं अशी मनापासून इच्छा करतो व्यक्त. तुमचाच आयुष्यभर राहील तुमचाच केदार. वा, मस्त मस्त. सो ऍक्च्युली आय डोंट हॅव वर्ड्स, कारण ह्याच्यानंतर काही म्हणावं असं काही उरलेलं नाहीये. मी फक्त धन्यवाद म्हणेन की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, अँड दॅट वॉज रिअली हार्टनिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.